आज ऐकत होता. आपण येऊया पुणे या अजिंक्य स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये. अर्थात स्वर्गीय रविदा श्रद्धांजली चषक 2026 पाहतात. बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा आपण करतोय. रविदाच्या आठवणी आहेत या मैदानाशी, जुचेंद्र क्रिकेटची, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाशी जोडलेल्या बऱ्याचशा मेमरीज आहेत. आणि या मेमरीज साध्या नाही आहे, या स्वीट मेमरीज आहेत, या गोड आठवणी आहेत. आणि या गोड आठवणींना आपण उजाळा देतोय. मॅच सुरू होतोय. दोन संघ एकमेकांसमोर आहेत. महाकाल मालजीपाडा आणि समोर आहेत ग्रेट मराठा जुचेंद्रचा संघ. संजयजी म्हात्रे यांचा उल्लेख देखील केला होता. मॅजिक फिंगर, जसं त्यांच्या लेखणीतनं भरपूर काही लिहिलं गेलं आहे. एक माहिती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे की जुचेंद्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 26 मार्च हा दिवस द ग्रेट मराठासाठी चांगला होता. 2021ला जर पाहिलं तर सिद्धिविनायक चंद्रपाडाच्या मैदानावरती त्यांनी टायटल जिंकलं होतं. आणि एक स्पर्धा याच मैदानावरती स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2022ला पार झाली होती. त्या स्पर्धेमध्ये फायनल अंतिम विजेता हा द ग्रेट मराठा ठरला होता. एक चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. मॅचला होते सुरुवात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झालेत. जय पाटील पहिले षटक हाताळतोय. दोन फलंदाज मैदानावरती, एका बाजूला रवी वाघमारे आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत बोमटे, अशी बिनीची जोडी आहे. द ग्रेट मराठा जुचेंद्र पाहिलं ना तर ही बिनीची महत्त्वाची जोडी आहेत. सध्याच्या घडीला इन्फॉर्म अनिकेत बोमटे आहेत. रवी वाघमारेचा तो VVPLचा सिक्सर आज प्रत्येकाला आठवतोय आणि तिथून एक एनर्जी मिळाली आहे आणि या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा खेळ भरलेला आहे. नक्कीच मी तर म्हणेल, ज्याप्रमाणे आपण जो उल्लेख केला की ही महत्त्वपूर्ण जोडी आहे. खरोखरच जवळपास द ग्रेट मराठा या संघाचा हा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे रवी वाघमारे. आपण VVPLचा उल्लेख केला की VVPL जवळपास जी पूर्ण झाली त्यावेळेस एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना रवी वाघमारे यांच्या बॅटमधून ठोकलेला तो गोल्डन षटकार. त्यानंतर नायगावची स्पर्धा जी आताच काहीच दिवसापूर्वी संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये ठोकलेलं अर्धशतक, त्यावेळेस सिंगल कंप्लीट केला गेला आहे. त्याच मॅचमध्ये ठोकलेलं पहिलं अर्धशतक रवी वाघमारेचं हे विसरता कामा नाही आहे. जसं आपण रवी वाघमारेचा उल्लेख करता मग त्या साईडला मालजीपाडा पण आहे. मग समीर राऊतचा पण उल्लेख होईल, कारण तो मॅच जिंकला होता. त्याच्यामध्ये समीरचा रोल महत्त्वाचा होता. कदाचित त्या मॅचला बनवलं, घडवलं, फिनिश केलं होतं रवी वाघमारेनं, पण त्या सामन्यामध्ये कलाटणी देणारी इनिंग त्यानं साकारली होती. पण दुसऱ्या बाजूला तो देखील आहे. या दोन जवळच्या संघामधली हे बॅटल आहे मैदानावरती. आणि दोन जवळच्या संघामधलं बॅटल असतं ना नेहमी इंटरेस्टिंग असतं. असं म्हणूया, सुरुवातीला आपण बापाण्याच्या संघाला खेळताना पाहिलं आहे. पण आता ही लढाई आहे ना जुचेंद्र आणि मालजीपाड्याच्या मध्ये, तो बापाण्याचा स्टॉप आहे. तिथपर्यंत थांबले, अगदी मध्यभागी थांबले. जे मुंबई अहमदाबाद हायवे आहे तीवरती थांबलेले आहे. फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या बाहेर. यष्टी प्रेक्षकांना मिस केला आहे. पंचाने सांगितले जास्त बाहेर आहेत. हात त्यांचे फैलावले आहेत वाईट. आणि त्यानंतर आलेला हा चौकार आहे. आता होळी संपले. बऱ्याच वेळेला होळीला पोस्ट मिळतो, काही दिवाळीला बोनस मिळतो. हा 5 धावांचा अक्षरशः बोनस मिळाला आहे. या 5 धावाने धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो आता 6 वरती. खराब चेंडू डाऊन द लेग पाहू शकाल. फुलटॉस होता, डाऊन द लेग चेंडू टाकला गेला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट झाले आणि चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. नशिबाचा चौकार, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला होळीचा, तर आज रामनवमी आहे. कदाचित जत्रेत फिरण्यासाठी आपण जे पैसे मागतोय त्याप्रमाणे हे 5 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्या. जय पाटील बघा युवा खेळाडू आहे, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला मालजीपाडा या टीमचा. नो डाऊट एक चांगला संघ आहे हा देखील. शॉर्ट बॉल आहे यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं. चेंडूला सरळ पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा युवा संघ आहे, थोडासा जोश आहे, जुनून आहे, पण विदिन द स्टंप गेले. हा चेंडू हाताळताना रिप्ले जर पाहिला JTCच्या स्क्रीनवरती बघा, थोडंसं विदिन द स्टंप गेले. स्टंपच्या त्या लाईनच्या ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळायचा होता. आणि तो वाऱ्याचा वेग आहे, हवेची साथ आहे. आणि त्या हवेच्या साथीने भाई हवा के सांग साथ घटाके संग चेंडूला पाठवलाय षटकार. सिक्सर आहेत. जय पाटील पहिल्या षटक हाताळतोय. या षटकामध्ये त्या बोनस 5 धावा आल्यात. रामनवमीचा आजचा दिवस आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम आणि त्यांचा आज दिवस, अर्थात अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आलेत. त्याच्यामुळे हा रामनवमीचा आजचा दिवस आहे. काल आम्ही होतो चैत्र सप्तमीचा दिवस आहे. कार्लागडावरती एकुऱ्या आईचा तो यात्रोत्सव अनुभवलेला होता. आणि जसा चैत्र महिना येतो ना तसं निसर्गामध्ये बदल घडतात. नवी पालवी फुटते, नवी ऊर्जा येते. तसं हे मैदान जसं उभारले ना
तसं मी म्हटलं जुचेंद्र क्रिकेटला नवीन पालवी, नवीन संजीवनी या आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालेले. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की जुचेंद्र टेनिस बॉल क्रिकेटच्या या पर्वाला म्हणायचं गेलं तर शॉर्ट बॉल होता यावेळेस देखील क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला. लॉंग लेग बाउंड्री लाईनला प्रोडक्शन नाहीये, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि खूप चांगला उल्लेख आपण केला की नवी पाळवी नवीन ऊर्जा म्हणायचं गेलं तर जुचेंद्र टेनिस क्रिकेटला जवळजवळ मी म्हणे वसंत ऋतूला सुरुवात झाली. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की 31 डिसेंबर झाला की 1 जानेवारीला मित्रांनो आपण नेहमीच सगळ्यांना मेसेज पाठवतो हॅप्पी न्यू इयर. खरं अर्थानं ते 3 न्यू इयर नसतं, तो जवळजवळ वर्षाचा शेवटचा दिवस नसतो. खऱ्या अर्थानं वर्षाचा शेवटचा दिवस आणि वर्षाचा पहिला दिवस ज्यावेळेस जवळजवळ सर्व ग्रह आपापल्या दिशा बदलत आहेत, वसंत ऋतूला सुरुवात होते, तेव्हा आपला वर्षाचा पहिला दिवस असतो. गोलंदाज तयार. फ्लोर लेंथ आतला यायचा होता. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू निघून गेला. मिड विकेटचा फिल्डर आलाय, चेंडूला थांबवलं बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्ट्रायकिंगला थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेनं धावसंख्या झाल्या फलकावर ती 19. 19 धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. चांगली सुरुवात. 7 वरती रवी वाघमारे बॅटिंग करतात. 7 वरती अनिकेत बोमटे देखील इथे बॅटिंग करत असताना आपण 19 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला 30+चा म्हणजे 31 डिसेंबरचा. बऱ्याच जण वाटतं ते न्यू इयर आहे, पण ते न्यू इयर आहे ना काहीकांचं नशेत जातं, काहीकांच्या निराशेत जातं. पण हे गुढीपाडव्याचं नववर्ष आहे ना, नवी संजीवनी देतं. निसर्ग आपोआप बदलत नाही आहेत. हे म्हणजे आपल्या पूर्वजांचं हे यश आहेत. आपले संत महात्मे ज्यांनी लिहिलेले आहेत की का निसर्ग आपली कात बदलतो, नवीन पालवी फुटते, नवीन ऊर्जा येते. आणि म्हणून मी म्हटलं होतं की बाबा हे मैदान जसं अजिंक्य स्पोर्ट्सच्या प्रत्येक सभासदानं तन मन धन श्रम देऊन उभं केलेलं आहेत. काहीकांना वाटलं होतं, तुम्ही जसं उल्लेख केला होता, करणं सोपं नव्हतं, पण मराठीमध्ये म्हण आहे ना, बाबा केल्याने होत आहे, आधी केलेचे पाहिजे, केल्यानंतर भरपूर काही मिळतं. आणि ज्यावेळेला सक्सेस होता ना त्यावेळेला वाटतं की बाबा सरळ आहे भाई. कामयाबी जब होती है ना, कामयाब व्यक्ती की चमक दिखाई देती है, उसके पीछे के काले अंधेरे को कोई नहीं जाता. याच्या पाठीमागचं कठोर परिश्रम आहेत. अखंड जो ध्यास, जो उद्देश समोर ठेवला होता की रविदाची टुर्नामेंट, त्याच्या नावाने टुर्नामेंट, त्याच्या आठवणी, मग याच्यापेक्षा सर्वोत्तम पर्याय नव्हता. हे मैदान उभारणं, पुन्हा एकदा चालू ठेवणं, कदाचित त्या ध्यासानं अजिंक्य स्पोर्टनं पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात केली. नक्कीच नक्कीच खूप चांगला उल्लेख सर आपण केला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 19 धावा फलकावर. यावेळेस अगदी विकेटवर मारा केला होता. स्वीप केलाय चेंडूला, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. हो, विदिन द स्टंप चेंडू होता. स्वीप केला चेंडूला, चेंडू चालाय. खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 19 दिल्यात. आता जुचेंद्र स्टेशन एंड कडनं ज्यावेळेला गोलंदाजी येते ना त्यावेळेला जर धावा नाही रोखल्या तर मागच्या सामन्यामध्ये जसं घडलं ना तसं आता घडू शकतं. राजवीचा चौकार. मागच्या सामन्यामध्ये ट्युरी स्पोर्ट का माघारी गेला, कारण त्या एंडनं 22 धावा आल्या. जर दोन्ही एंडनं धावा आल्या ना मग धावा रोखणं थोडंसं कठीण आहे. त्याच्या वेळेला हे षटक महत्त्वाचं आहे. यश तुम्हाला जो चेंडू दिला ना हातात, महाकाल मालजीपाड्याच्या कॅप्टननं जो विश्वास दाखवलेला आहे, जो भरोसा दाखवलेला आहे, त्या विश्वासाला तुम्हाला सार्थ ठरायचं आहे. कसं तेही आपण सांगूया. पण दुसरा चेंडू हाताळला जातो स्ट्रायकर एंडला. अनिकेत बोमटे स्ट्रायकर एंड समोर खेळला. स्टेट डाऊन द ग्राउंड. एका टप्प्याने चेंडू बॉल लाईनच्या बाहेर गेलाय. समोर खेळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी बरोबर समोर हा चौकार. आणि चौकार धावफलक 27. पाहू शकाल तुम्ही जेटीसीच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. शफल झाल्याने तिथून अगदी स्लॉटमध्ये हा चेंडू सापडला गेला. स्टेट डाऊन द ग्राउंड. खूप चांगला फटका. इनफिल्डच्या वरून मिड ऑन रिझर्वमध्ये त्या ठिकाणी फिल्डर होता. अगदी त्याच्या डोक्याच्या वरून तो स्ट्रोक खेळाय. अप्रतिम दर्जेदार फटका. 4 धावा. आणि या 4 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 27. 27 धावा. एका साईडला आपण पाहतोय महाकाल मालजीपाडा संघ, दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा. आणि जो उल्लेख मी सकाळच्या वेळेमध्ये केला होता, यावेळेस कट केलाय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. भला मोठा गॅप. यावेळेस देखील चेंडू थांबणार नाहीये. हा देखील चेंडू सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम फलंदाजी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा राईज झाला होता. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. हा चेंडू जसा पडला तसा थोडासा राईज झाला होता. आणि तो राईज झाला तसा ऑन द टोस आले. ऑन द टोस कव्हरच्या डोक्यावरनं हा फटक्याला खेळलेला आहे. या चौकारानं धावफलकामध्ये वाढ. 31 धावा धावफलकावरती आहेत. जसं आपण चर्चा करतोय या मैदानाची, रविदाची चर्चा करतोय, कारण जसा एक ध्यास मनाशी बाळगून अजिंक्य स्पोर्टच्या प्रत्येक सभासदानं
काम केले, प्रत्येक सदस्याने त्यानं काम केलंय. पण टीममध्ये खेळत असलेले काही सदस्य आहेत, काही यंगस्टर आहेत, तर काही जुने जाणते असे खेळाडू आहेत ज्यांनी अजिंक्य स्पोर्ट्सच्या वाटचालीमध्ये या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा रोल व्हायला आहे. काही खेळाडू खेळले आहेत, काही नाही खेळले आहेत, पण सपोर्ट महत्त्वाचा आहे, सहकार्य महत्त्वाचं आहे, ते देखील अजिंक्य स्पोर्टला लाभलेलं आहे. म्हणून हे रूप आपण बघतोय ना मैदानाचं, त्याला कारण ते आहेत. एक टीमवर्क आहे. बऱ्याच वेळेला काय असं आता थोडंसं युग बदललेलं आहे, कॉम्प्युटराईज युग आहे, स्मार्ट युग आहे, प्रत्येकजण स्मार्ट वर्क करतोय. बाबा थोडंसं हार्डवर्क पण करावं लागतं, हार्डवर्क करावं लागतं, ते केलेलं आहे. धापलकावरती धावा आहेत 31, त्या चर्चेवरती आपण येणार आहेत, कारण हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क दोन्हीचा समन्वय साधणं तो देखील गरजेचं आहे. धावा धापलकावरती 31, 31. समोर खेळायचं होतं, आता मिड ऑफच्या डोक्यावरनं अगदी रांगोळी घालावी, टिपके रांगा रचावे तशी फलंदाजी चालले. समोर स्टेट डाऊन द ग्राउंड, कव्हरच्या डोक्यावरनं फटका, आता वाईडिश मिड ऑफला हा चौकार. अप्रतिम फलंदाजी, अगदी फटक्यांची उधळण चालले आणि केचच्या बॅटमधनं फटक्यांची उधळण आणि चौकारांची आतिषबाजी. अनिकेत बोमटे ऑन फायर, 6 चेंडू 23 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. आणि बघा 4-4-4 म्हणजे ती फेविकिकची ॲड आली होती बघा, जी फेविकिकची ॲड भरपूर प्रसिद्ध झाली होती. 4-4-4-4 तशा प्रकारे अगदी सलग 4 चेंडू आणि 4 चौकार ठोकलेत अनिकेत बोमटेनं. त्याला काय झालं माहिती काय, या धापलकाला थोडेसे 4 लागलेत. आता धावा धापलकावरती 35 आहे. इथे यष्टीरक्षक गेले आपल्या टीमच्या गोलंदाजाकडे गेले, यशला सांगितले लेन बदल, लाईन बदल, नाही तर बाबा तुलाच बदलावा लागेल की काय, कारण सध्या धापलकावरती वेगाने धापलक वाढलाय. धावा झाल्यात 35 धावा, गोलंदाज तयार. सलग 4 चेंडू 4 चौकार, 6 चेंडू आणि 23 धावसंख्येवर अनिकेत बोमटे. तर दुसऱ्या बाजूला अजूनही रवी वाघमारे अजूनही शांत आहेत. आणि या दोन्ही टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर जो उल्लेख मी सकाळच्या वेळेमध्ये केला होता की ज्या संघटना आताच्या घडीला सुरू झालेल्या आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या, त्या संघटनेच्या माध्यमातून एकत्र खेळतात क्रिकेट. ऑफसाईडला ड्राईव्ह केलं गेलं, एक्स्ट्रा कव्हर डीपला त्या ठिकाणी फिल्डर आहे, फक्त सिंगल या ठिकाणी मिळणार. 1 धाव एका धावेनं. धावसंख्या झाली आहे ती 36 म्हणतात ना तुकाराम सर की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा. मात्र लग्नाचा जर योग जुळवायचा असेल ना तर 36 गुण जुळणं तितकंच गरजेचे असतात ना. आता 18ने पण भागतं, कारण कॉम्प्युटराईज कुंडली आल्यात, त्याच्यामुळे ते पण जुळवाजुळव तिथे केली जाते. धावा धापलकावरती 36 आहे, कारण कॉम्प्युटराईज झाले ना. मी कॉम्प्युटरचं युग सांगितलं, काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट पण आहेत, त्याच्यामुळे ती जुळवाजुळव केली जाते. आता धावांची जुळवाजुळव जमाव तुम्हाला करायची आहेत. शेवटच्या क्षणी बॅट दाबायचं ओपन केलं, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक पुतले आहेत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर पहिल्या षटकामध्ये 19 धावा, मग पहिल्या षटकामध्ये 19 आल्या तर या षटकामध्ये 18 आल्यात. 2 षटकांचा खेळ संपला 37. आणि ही तिसरी अशी इनिंग आहे ज्या 2 षटकामध्ये धावा आल्यात, कारण मागच्या सामन्यात जर पाहिलं ना तर 2 षटकामध्ये तिथे 34 होत्या आणि 4 चेंडूवरती 4 चौकार. पहिला पायावरचा चेंडू होता, त्या चेंडूला केलं होतं बॅटच्या दिशेनं आणि तो चेंडू बॉललाईनच्या बाहेर गेला होता. आणि त्यानंतरचा हा दुसरा चौकार जेटीसी मृणाल म्हात्रेंनी टीम देखील चांगलं काम करते. समोर स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला होता, 1 बाउन्स ओव्हर द रोप, अगदी साईड स्किनच्या दिशेने गेला होता. आणि तिसरा जो फटका खेळला होता ना तो सुंदर, अप्रतिम. म्हणजे सगळेच फटके चांगले खेळले आहेत, पण हा तिसरा फटका होता थोडासा वर उसळी घेतला होता आणि टाचेवरती आले होते. टाचेवरती घेताना बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळला होता चौकार. आणि हा चौथा चौकार जो मिड ऑफच्या डोक्यावर अर्थात लॉंग ऑफला फटका खेळला होता. अप्रतिम फलंदाजी, चांगले कॅमेरा वर्क जेटीसीच्या माध्यमातून पाहतोय. टाइम महत्वाचा आहे, वेळ महत्वाचा आहे. 2 षटकं संपल्या, धावा धापलकरती 37 आहेत. आम्ही काय म्हटलं होतं, टीमवर्क बदलला स्मार्ट वर्क, हार्डवर्क महत्वाचं आहे. कारण जसं 2 असतात, सॉफ्टवेअर असतं आणि हार्डवेअर पण असतं. फक्त सॉफ्टवेअरनं काम झालं तर हार्डवेअरचं काय काम, दोन्ही आहेत. कॉम्प्युटरमध्ये दोन्ही आहेत गोष्टी, हार्डवेअर पण आहेत आणि सॉफ्टवेअर पण आहेत. त्याकरता तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, स्मार्ट वर्क करायचं आहे, पण त्याच्या जोडीला टीम वर्क जे अजिंक्य स्पोर्टनं केलं आहे आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा सुरू आहे. 2 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती 37. नक्कीच अजिंक्य स्पोर्ट्सचा आपण टीम वर्क या ठिकाणी पाहतोय. तशाच प्रकारे द ग्रेट मराठा संघ हा या ठिकाणी टीम वर्क करणार का. सध्याच्याकडे स्थिती खूप चांगली आहे, कारण एकही विकेट आतापर्यंत पडली नाही आणि 37 धावा फळकावर लावल्यात. रवी वाघमारे 5 चेंडू 8 धावसंख्येवर खेळतोय आणि अनिकेत बोमटेनं देखील चांगले साथ दिले. 7 चेंडू आणि 24 धावसंख्येवर अनिकेत बोमटे खेळतोय. द ग्रेट मराठा मोहनदादा पाटील यांचा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ज्याप्रमाणे जो उल्लेख केला की इनफॉर्म बॅटर, खूप चांगला उल्लेख केला होता रवी वाघमारे यांच्याविषयी. गोलंदाज तयार. यावेळेस देखील विकेटवर मारा करायचा होता, स्वीप करायचा होता, अगदी गुडघ्याला वाकवलं होतं, फटका फसलाय. मी मगाशी म्हटलं होतं की स्थिती चांगली आहे,
37 झालेत विदाउट लॉस. आता मात्र लॉस, एक विकेट गमावले. या ठिकाणी फलंदाज बाद मिस्टर रवी वाघमारे. बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. मोठा विकेट रवि वाघमारे 8 धावांचं योगदान देऊन तो बाद झाला. कारण गोलंदाजी कोला है भाई, समय हुआ था तो अमय का भी आना था, समय हुआ था तो अमय का भी आना था. आणि अमय आले आणि पहिला चेंडू फटका खेळताना उलट्या बाजूला बॅटच्या उलट्या बाजूला चेंडू लागला आणि यष्टीरक्षकानं टिपलाय. हा झेल दीपू होते आणि दीपूनं हा सुंदर झेल टिपलाय. आणि मी टीमवर्कचा उल्लेख भारतजी का केला, कारण इंग्लिशमध्ये जर टीमचं स्पेलिंग पाहिलं ना, TEAM, चारही गोष्टी दाखवतात. T फॉर टुगेदरनेस, E फॉर एव्हरीवन, A फॉर अचीवमेंट आणि M फॉर मोअर. तुम्ही जर एकत्रितरित्या प्रयत्न केला तर कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त यश लाभू शकतो. म्हणून टीमवर्क महत्त्वाचं असतं. तर टीमवर्क अजिंक्य स्पोर्ट्सनं केलेलं आहेत आणि हॅट्स ऑफ आहे त्यांना. कारण पुन्हा एकदा उभारी करणं कदाचित जसं म्हणतात ना की बाबा सब लोग को जो नामुमकिन म्हणले लगे ना वही उसी को पूरा करना है. कारण या टीमला म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्सच्या टीमला स्वतःवरती विश्वास होता. भाई खुद पे यकीन रखो तो मुमकिन भी होगा, यकीन है मुमकिन है. आणि ते अजिंक्य स्पोर्ट्सनं करून दाखवले. ते नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय दर्पण मात्रे. पण यश लाभलंय अमयला. अमय भाई समय पे आके आपने विकेट भी निकाला है. योग्य वेळेला विकेट तुम्ही घेतलाय. आणि एकदा का तुम्ही विकेट घेतला मग थोडेसे खांदे वर येतात, बॉडी लँग्वेज बदलते, देहबोली बदलते, थोडासा एनर्जी येत आहे. आणि तीच एनर्जी कदाचित तुम्ही टीममध्ये आणले. 2 षटकामध्ये कुठेतरी धावा येत होत्या, रन येत होत्या, त्याला ब्रेक लावलाय. धावा आहेत धावफलकावरती 1 गडी बाद 38. ब्रेक लावणं गरजेचं आहे. कारण ज्या मॅचेस मी सुरुवातीला म्हटलं होतं, सकाळच्या वेळेच्या ज्या मॅचेस येणारे जे संघ पाहतील भरपूर काही धडे मिळतील त्या मॅचेसमधून. 60-70चा आकडा क्रॉस झाल्यानंतर त्या धावा चेस करणं किती कठीण होत आहे या ठिकाणी हे पाहिलं असेल. त्यामुळे ते धावसंख्येला आळा घालणं गरजेचं आहे. ऑन साईडला यावेळेस पिकअप स्टोक, काय फटका खेळलाय. चेंडू सरळ पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुंदर फलंदाजी. आणि जो फॉर्म सध्या अनिकेत बोमटेचा आहे त्या फॉर्ममध्ये फटका खेळलाय. हा त्याच फॉर्ममध्ये चेंडूला पाठवले सरळ लॉंग ऑफ, व्हाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा षटकार. समयचा चेंडू होता बघा, अमयनं हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर हाताळला गेला होता. आणि जसा तुम्ही उल्लेख केला का बाबा धडे भरपूर काही गिरवायचे असतात, पण आता काय केलं इंग्लिश मिडियम तर भरपूर आहे ना, आता त्या धड्यांचं रूपांतर लेसनमध्ये झालंय. बाबा लेसन देखील महत्त्वाचं आहे. आता त्या लेसनचं कधी कधी टेन्शन देखील येते. धावा धापलकावरती ते 44 2.3 षटकांचा खेळ झालाय. मागचा थोडासा फ्लॅशबॅक बघा, ज्या वेळेला चिंचोटीचा संघ खेळत होता ना त्यावेळेला 2.3 षटकामध्ये 47 पाहिल्या होत्या. आता द ग्रेट मराठा खेळते 2.3 षटकामध्ये 44 धावा. त्याच्यामध्ये अनिकेत बोमटेची 30 धावांची खेळी महत्त्वाची आहेत. त्याचं चालणं गरजेचं आहे सध्या ग्रेट मराठा जितेंद्रसाठी. त्यासाठी तर 26 मार्च अगदी लकी डे आहे. 2021ला चॅम्पियन झाले होते ते चंद्रपाड्याच्या मैदानावरती. आणि याच मैदानावरती झालं पाहिजे 12 आणि 13 मार्चला एक स्पर्धा झाली होती. 13 मार्चच्या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन ठरले होते. म्हणजे एक जवळपास 26 मार्चचा दिवस जो आहे तो द ग्रेट मराठा या टीमसाठी नक्कीच ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की लकी दिवस ठरू शकेल. नोडमध्ये काय फटका खेळला, अप्रतिम फटका. तर एका साईडला आपण पाहतोय तर खूप चांगली टीम बांधणी या ठिकाणी केलेली आहे द ग्रेट मराठा. कारण आतापर्यंत आपण जे खेळाडू पाहतो युवा खेळाडू, युवा टॅलेंट आहे सध्याच्या घडीला तुकाराम सर या टीममध्ये. आणि खूप चांगलं टीमवर्क. तर दुसऱ्या बाजूला आपण जे महाकाल मालजीपाडा या टीमला पाहतो, या टीममध्ये देखील बरेचसे असे चेहरे आहेत ज्यांना मालजीपाडा प्रीमियर लीगमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे. त्यामुळे आज हे चेहरे आज मुख्य संघामध्ये बघतो. खूप चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. खूप चांगली लाईन आणि लेंथ. तिथून माझा चेंडूला खेळायचं होतं, माझा चेंडू अगदी निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थोडासा हँड चेंडू हाताला गेला होता. चेंडू खाली राहिलाय त्याच्यामुळे मिस केलाय. संधी मिळाली आहे जसं तुम्ही उल्लेख केला यंगस्टरचा. नवोदित खेळाडूंना खेळण्याची संधी ज्यावेळेला मिळते ना त्यावेळेला त्या संधीला एक ऑपॉर्च्युनिटी समजा. टॉप द बॅट लागलाय, खेळायचा प्रयत्न होता, फुलटॉस बॉल होता. डीपोर्डनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. तो परत 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलकावरती धावा आहे त्या 46 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील धावा धावफलकावरती 46. अनिकेत खेळतोय 32 वरती. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. आणि या इनिंगचा जर आपण विचार केला तर या पूर्ण इनिंगमध्ये जवळजवळ फक्त 2 चेंडू डॉट आलेत. प्रत्येक चेंडू व्यवस्थित फेस केला गेलाय. शॉर्ट बॉल आहे यावेळेस देखील चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
नाही, जसं तुम्ही म्हटलं बाबा या इनिंगमध्ये 2 डॉट बॉल आलेत तर पुढचा डॉट येणार नाही ना याची खात्री कदाचित अनिकेतनं या फटक्यामध्ये घेतले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापालकावरती 1 गडी बाद 52 धावा. यानंतरचा मॅच तो देखील महत्त्वाचा आहे. यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र खेळणार आहेत. तो जाणता राजा खारबाव या टीमशी खेळणार आहेत. त्याकरता दोन्ही टीमनं देखील रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ही स्पर्धा ज्यांच्या आठवणींना आपण उजाळा देतोय. रविदाच्या बऱ्याचशा आठवणी आहेत या मैदानाशी, या जुचेंद्र क्रिकेटशी. आणि मधल्या काळामध्ये तुम्ही देखील चर्चा केली होती की नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचं काम त्याने देखील केलेलं आहे. पुढे आणण्याचं काम देखील किंबहुना आपल्या टीममध्ये खेळत असताना त्यांना ओळख निर्माण करून दिली. बऱ्याच वेळा असं घडत नाही आहे. आता सध्याच्या घडीला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये संजय म्हात्रेनं पाहिलं होतं. आता कामेश पाटील आहेत. बघा संजय म्हात्रेनं काय केलंय की त्यांना त्यांच्याजवळ असलेली कला जी ते त्याने पुढच्या पिढीपर्यंत कशी ट्रान्सफर होईल याची काळजी घ्या. बऱ्याच वेळा असं नाही घडत बाबा, पण ते देखील केलं आहे. रविदानं ते काम केलं ॲज अ खेळाडू म्हणून, पण संजय म्हात्रे ते काम करतात ॲज अ स्कोरर म्हणून. नक्कीच कारण रविदादांना देखील अनेक खेळाडूंना घडवले असं नाही. कारण काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्याकडच्या ज्या कळा आहेत ना त्या दुसऱ्यांना शिकवत नाहीत. कारण त्यांना भीती असते की ती कळा जर आपण शिकवली तर आपल्या जागीत कदाचित तो त्या ठिकाणी येऊ शकेल. ती भीती त्याला असते. मात्र खरोखरच मी संजय म्हात्रेचं कौतुक या कारणाचं करतो कारण सुप्रीमोसारखी एक सर्वात मोठी स्पर्धा ते करतायत. प्लस त्यांनी काय केलं, आपल्यातली कळा आहे ती अनेकांना त्या ठिकाणी त्यांनी शेअर केल्या. दुसरे अनेक गुणलेखक त्यांनी घडवलेत. म्हणजे कामेश म्हणा, विशाल भोईरचा मी उल्लेख करेल, असे त्यांनी गुणलेखक या जुचंद्र परिसरामध्ये घडवलेत. आणि हे काम रविदादाने देखील केले. रविदादा एक स्वतःच नामवंत खेळाडू होते. मात्र किती मोठे झाले ना रविदादा, तर ते की रविदादांचे पाय जे होते ते फक्त जमिनीवर होते. जसं तुम्ही उल्लेख केला संजय म्हात्रे यांचा, कारण एक चांगला उल्लेख तुम्ही केला की आपली कला दुसऱ्याला शिकवत आहेत. त्यांना भीती असते मनामध्ये बाबा पुढे जाईल का काय. पण बघा एकच गोष्ट अशी आहे या जीवनामध्ये, तुम्ही एखाद्याला पाणी दिलं पाणी कमी होईल, पैसा दिला पैसा कमी होईल, पण ज्ञान असं आहे ना तुम्ही वाटल्याने वाढणार आहे. तुम्ही जितकं ज्ञान वाटू शकाल, पुढच्या पिढीला देऊ शकाल, तितकं स्वतःचं ज्ञान वाढणार आहे. बाबा ज्ञान कभी कभी नाही होता और वो बढ़ता जाता है. जसं म्हणतात ना एक समई पेटलेली आहे, त्या समईला लागून कोण मेणबत्ती जळवतो, कोण अगरबत्ती. तेल तर तेवढं संपणार ना, कारण ती पंथी तर तेवढीच पेटलेली, समई तर तेवढीच पेटलेली राहणार आहे. त्याकरता ज्ञान वाटत जायचं आहे आणि याच्याने कमी होत नाही आहेत. उलट तुम्ही जर ज्ञान दिलं ना तर कदाचित पुढच्या पिढीला त्याचा फायदा होऊ शकेल. बाईचा इशारा होतो आहे, कारण हीच जर थोडीशी वृत्ती जर आपल्या पूर्वजांनी जपवली असती ना तर काही रूढी परंपरा आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसत्या, त्यांनाच माहिती असत्या. त्यांनी नवीन पिढीला दिल्या ना, तर तेच काम कदाचित रविदाने केले. आता संजय म्हात्रे देखील तेच काम करतायत. नक्कीच विनोद म्हात्रे या गोलंदाजाला आपण पाहतोय. 40 प्लसचं क्रिकेट देखील विनोद मास्टर्स टीमच्या माध्यमातून खेळतोय. मालजेपाडा मास्टर्स या टीमच्या संघाच्या माध्यमातून खेळतोय. अनुभवी गोलंदाज यावेळेस समोरच्या दिशेनं, मात्र मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांना टिपलाय झेल. संपलाय खेळ. अनिकेत बोमटे यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. आउट. एक चांगली इनिंग अशाच कदाचित गोलंदाजाच्या माध्यमातून संपवली जाणार होती. 38 धावांची खेळी, 12 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी इथे साकारत असताना परतावं लागलंय ते अनिकेत बोमटेला. 3 षटकार 4 चौकारनं सजलेली इनिंग आहे. आणि विनोद म्हात्रेचा तुम्ही उल्लेख केला, मास्टर खेळाडू आहेत तर आपला मास्टर क्लास दाखवणार. हा लेफ्ट आर्मर बघा, अगदी क्रीजच्या कोण्यातनं गेलं, चेंडू हाताळला गेला होता, मिसटाइम स्ट्रोक झाला आणि अगेन्स्ट द विंड हवेच्या विरुद्ध खेळले तुम्ही. आणि तो विरुद्ध खेळताना हवेचा प्रतिरोध होता आणि एक चांगला झेल बॉर्ड लाईन जवळ टिपलाय. कारण ज्यावेळेला आपल्या एखादा लॉक असतं ना त्यावेळेला लॉकची चावी हरवली जाते, त्यावेळेला त्याचं लॉक उघडण्यासाठी कधी कधी मास्टर की वापरावी लागते तर ते लॉक उघडते. तसं आयुष्यामध्ये जगताना ना अशा वेळेला तुम्हाला मास्टर की पाहिजे, तर आयुष्यामध्ये जगताना तुमच्याकडे माणुसकी पाहिजे. मास्टर की आणि माणुसकी एकच नातं आहे. तुमच्याकडे जर माणुसकी आहे ना तर कुठल्याही माणसाच्या हृदयाचे दरवाजे तुम्ही उघडू शकता. त्यामुळे माणुसकी महत्त्वाची आहे आणि ती मास्टर की वापरली जाते. हा मास्टर स्ट्रोक होता. मालजीपाडा टीमनं विनोद म्हात्रेला इंट्रोड्यूस करताना हा मास्टर स्ट्रोक लगावला आहे. धावा धापलकर दोन गडी बाद 53 नवीन फलंदाज मैदानावरती दाखवले होते. तेजस दर्पण दुसऱ्या बाजूला आहे, पण विनोद म्हात्रेनं कदाचित अनिकेत बोमटेची ही विकेट घेऊन मालजीपाडा टीमला या मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन आले. अगदी योग्य वेळेवर सर, अगदी योग्य वेळेवर. कारण 3 षटकांचा खेळ संपलाय, 4थं षटक आहे आणि जवळपास 5व्या षटकापर्यंत जर अनिकेत बोमटे क्रीजवर उभा राहिला असता तर नक्कीच मोठा धावफलक कदाचित उभा करू शकला असता. मात्र अगदी योग्य वेळेवर या ठिकाणी विनोद म्हात्रेनं अनिकेत बोमटे यांची विकेट प्राप्त केली. कारण आता जे मैदानाच्या आतमध्ये जे दोन्ही बॅटर्स आहेत ना, दोन्ही बॅटर फ्रेश आहेत. एका साईडला दर्पण आहे, दुसऱ्या बाजूला तेजस,
दोन्ही बॅटर फ्रेश बॅटर आहेत मैदानात. ऑन साईडला फटका चांगला खेळलाय, गॅपमध्ये आहे. लॉंग ऑनच्या फिल्डरनं प्रयत्न केला होता, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जसं तुम्ही उल्लेख केला की फ्रेश आहे दोन्ही बाजूला आणि एक मास्टर स्ट्रोक मालजीपणाला लगावला. मग त्या ग्रेट मराठा जीवचंद्र ते कुठे कमी राहणार, त्यांनी डावखुरा फलंदाज आणला. हवेच्या साथीनं बॅटिंग करताना तेजसला आणलंय. समोर एक मालगाडी चाललंय, पण भारतीय रेल्वेची एक पहिली जी प्रायव्हेट गाडी आहे ना IRCTC, त्याचं नाव तेजस आहे. आणि आता तेजस आलाय आणि ती तेजस वेगाने जाणार. तेजस थांबणार नाहीये, वेगाने जाणार. नाव त्यांचं तेज आहे भाई. तेज से खेलेंगे, रफ्तार से खेलेंगे और जल्दी जल्दी रन बनाने की कोशिश वो भी करेंगे. धावा धापल करती 2 गडी बाद 59. वेचीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळलाय. जोपर्यंत मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतील. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. जसा अपील झाला तसं पंचाने सांगितलं होतं थोडंसं इम्पॅक्ट बाहेर आहे, उजवेष्टीच्या बाहेर आहे. कदाचित ते कारण होतं की अपील फेटाळलं गेलं. 2 लेग बायच्या स्वरूपात धावा धापलकावरती 61 झाले आहेत. प्रोजेक्टर स्कोअर जवळपास 84 दाखवतोय. आणि तेजसच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि योग्य वेळी त्याचा उपयोग या ठिकाणी केला गेला. कारण काही चेंडू कमी आहे, बाकी आहेत आणि या येणाऱ्या काही चेंडूमध्ये 2 या 3 षटकार आले. ते नक्कीच जो आकडा कदाचित आपल्या माइंडमध्ये सेट केला असेल 70-80 या आकड्यापर्यंत पोहोचू शकेल हा संघ. चेंज ऑफ फेस, गती यावेळेस थोडीशी कमी केली. कौतुक असेल बघा, मास्टर्स माइंड आहे. विनोद म्हात्रे मास्टरचे खेळाडू आहेत, त्यांना पूर्ण कल्पना आहे कुठल्या खेळाडूसोबत कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी. जो फटका खेळला तेजसनं त्या अनुषंगानं त्याच्या अगेन्स्ट मात्र ही गुड प्लॅनिंग, खूप चांगलं प्लॅनिंग केलं गेलं. चेंज ऑफ फेस, गती कमी केली गेली. धीम्या गतीचा चेंडू अगदी समोर ठेवला गेला. त्या चेंडूला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न तेजसनं केला. चेंडू झालाय डॉट. जसं तुम्ही उल्लेख केला, वेग थोडासा कमी केला. कारण एक आव्हान होता भाई, एक चैलेंज था और एक चैलेंज आपको चेंज कर सकता है. तो गेम को भी चेंज करना था. गेमलाही थोडंसं धीमा करायचं होतं, तो स्लोअर वन हाताळला गेला होता. आता उजव्याशीच्या बाहेर ना फुल टॉस बॉल वाईड इस्लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत 1 बाउन्स फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दोघांमध्ये शर्यत, नेम चुकलाय, चेंडू चाललाय बॉन्डला जवळ. मग या पंच इशारा करतील या चेंडूवरती धावा किती आल्यात. एक तर आपण 1 पाहिली, 2 पाहिली, 3ऱ्याचा थरार पाहिला. त्यानंतर थ्रो पंच सांगतात की एकाच फायफर जसं पूर्ण करतात तसा हा 5 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. 5 रन्स म्हणू शकतो का सर? कारण बघा शेवटचा चेंडू आणि 5 धावा खूप महत्त्वपूर्ण ठरतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 67. रिप्ले पाहू शकाल तुम्ही. अगदी उजव्या स्टेजच्या बाहेर तो चेंडू टाकला गेला होता, तिथून मात्र चेंडूला ऑन साईडला खेळलं गेलं. मागे चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. अडीच लॉंग ऑन डीपला तितकाच चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र तो थ्रो गॅदर करताना गोलंदाज थोडंसं गाफील झाला होता. व्यवस्थित तो थ्रो गॅदर केला नाही आहे, त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे देखील बॅकअप नव्हता आणि यामुळे या ठिकाणी तब्बल धावा पळून काढल्या त्या 5. ह्याच्यामध्ये खरं चॅलेंज कोणाचं जातं माहिती आहे का? तेजसचं. तेजसला एक खरं चॅलेंज आहे. रनिंग बिटवीन द विकेटच्या विषयी म्हणायचं गेलं ना, भले नाव तेजस आहे पण तो थोडासा धीमा आहे. डगआउटमधून आवाज देखील येत होते, धाव धाव धाव. मात्र ते आवाज कोणासाठी होते? तेजससाठी ते आवाज होते. सध्या बॅटिंग पाहिली तर रवी 8 धावांचं योगदान, 38 धावांचं योगदान अनिकेतने केलं. दर्पण 6 वरती बॅटिंग करतात. तेजस सोंद्रेती केलं 6 वरती बॅटिंग करतात. जसं तुम्ही उल्लेख केला तिथून फक्त आवाज नव्हता येत. तेजसच्या मागच्या सिक्सरला जेवढ्या टाळ्या नाही वाजल्या ना त्याच्यापेक्षा जास्त टाळ्या या 5 धावांना वाजल्यात त्या डगआउटमधनं. द ग्रेट मराठा जीवचंद्रच्या डगआउटमधनं ना त्या सिक्सरपेक्षा जास्त धावा. पंच सांगतात टाईम महत्त्वाचा आहे, वेळ महत्त्वाचा आहे, कारण वेळ जास्त जातोय. या सामन्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपला. 67, 67 धावा धावफलकावरती. सध्या करंट रन रेट जर पाहिला ना तर 16.75 आहे. याच गतीने गेले तर कदाचित 80, 82, 85 धावांपर्यंत पोहोचू शकेल संघ. कोलवटा पायथा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ थोडासा वेळ घेतला, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि मागच्या ते 3री धाव करण्याचा प्रयत्न का केला गेला तेही सांगतोय. कारण स्ट्राईक कदाचित दर्पण कडे ठेवायची होती म्हणून तो ती रिस्की 3री रन घेण्यात आली होती. आणि या 2 धावांनी धावफलकामध्ये 69, 69 धावा धावफलकावरती. 69, 69 धावा या फलकावर लावल्या आहेत. जय पाटील अंतिम षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज झालाय.
प्रयत्न हाच असेल की ज्याप्रमाणे मागच्या काही षटकामध्ये धावा गेल्यात इथून मात्र काही धावा कमी येणं गरजेचे आहेत. जागा बनवली होती ऑफ स्टंपच्या बाहेर, शफल झाले होते. ऑन साईडला चेंडूला खेळायचं होतं, मात्र चेंडू ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये फील्ड केला गेला. पुन्हा एकदा बघा स्ट्राईक स्वतःजवळचे होते दळपण, त्यासाठी मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. तेजस या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करतो, कारण येणारे जे काही चेंडू आहेत ना ते चेंडू दर्पणसाठी हवे आहेत. आणि त्याला कारण देखील असणार आहे, कारण त्या एंडनं फलंदाजी करताना कदाचित राईट हँडरसाठी, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ते उपयुक्त आहेत. म्हणजे राईट हँडर तिथे पाहिजे ना, तर बाबा राईट चॉईस पण तुम्हाला पाहिजे. कारण फार पूर्वी ना एक पेप्सीची ॲड होती, तर जसं सकाळी तुम्ही म्हटलं दिल मांगे मोर, पण याच्या अगोदर एक ॲड होती ना पेप्सीची, त्याच्यामध्ये यही आहे राईट चॉईस, यही राईट चॉईस, कारण ही राईट चॉईस आहे. धाबा धापल करते 70. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो, वेळ फक्त जास्त जातोय. यानंतर तो होणारा मॅच दोन टीमचे कर्णधार जाणता राजा खारबाव, अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र. आपण टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचं आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाबा धापलकर ते 70 धावा झाल्या. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल झालाय. एका बाजूला दर्पण स्ट्राईक घेतले, त्या ठिकाणी नक्कीच तेजसची विकेट सॅक्रिफाईस केले. काय ते बलिदान किती योग्य या ठिकाणी ठरणार आहे. फुल टॉस मात्र वेग भरपूर होता या चेंडूला. ऑन साईडला चेंडू टर्न केला, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड केला गेला. स्ट्राईक एंडला वेल थ्रो, खूप चांगला त्या ठिकाणी थ्रो केला गेलाय, थांबवला गेलाय. सिंगल येथे मिळणार. एका धावेनं धावसंख्या झाली आहे 71. 71 धावा फलकावर. बघा 2 वेळा असं झालं की 71 धावा पहिल्या सामन्यामध्ये झाल्या होत्या, त्यावेळेला पाठलाग केला गेला होता. मागच्या सामन्यामध्ये 71 धावांचा पाठलाग करायचा होता, त्या डिपेंड झाल्यात. आता तो 71चा आकडा पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर ओलांडला गेला आहे. फक्त फर्स्ट इनिंगमध्ये नाही ओलांडला गेला आहे, पहिल्या इनिंगमध्ये कदाचित तो प्रयत्न द ग्रेट मराठा जुचंद्र संघ करतोय. स्वप्नील स्ट्रायकर एंडला आहेत. स्ट्रायकर एंडला दर्पणला जायचं होतं, पण स्वप्नील गेल्यात. पण याचे पण 2 अर्थ आहेत. स्वप्नील आहे स्ट्रायकर एंडला. जय बॉलिंग मार्कवरती मिस केला, प्लॅन मिस. आता धावणार नाही आहेत, थोडासा डर आहे. कारण पाठीमागे दीपू अगदी चांगलं यष्टीरक्षण. कारण आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना इतके क्लोज यष्टीरक्षक पण जास्त कोण बघत नाही आहेत, पण चांगलं यष्टीरक्षण त्यांनी देखील केलेत. शेवटचे 2 बॉल आहेत, 71 धावा धापलकावरती आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. शेवटचे 2 चेंडू. प्रयत्न हाच असेल की या 2 मधील एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं गरजेचं. फुलटॉस आहे, मिस केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांना टिपलाय झेल. संपलाय खेळ. विकेट डाऊन. स्वप्नील या ठिकाणी आउट. स्वप्नील बाद झाले. समीर होते पाठीमागे शॉर्ट फाईन एक रिझनमध्ये. असं झेल टिपणं कधी कधी थोडंसं कठीण होतं, का वरती सूर्य असतं, एका जागेवरती चेंडू वर उडाले असता. पण समीर राऊत होते, अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल जयचा चेंडू होता. हा फुलटॉस बॉल होता. टॉपेज लागला, बॅटच्या कडेवरती लागला, टॉपेज लागला, टॉपला गेला. आणि शॉर्ट फाईन एक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते समीर राऊत होते. ज्या खेळाडूचा उल्लेख आपण केला होता की एक जी इनिंग आपण रवी वाघमारेचा उल्लेख करतोय, त्याच्यामध्ये समीर राऊतची खेळी महत्त्वाची ठरली होती. तेच होते बरोबर चेंडूच्या खाली आणि हे झेल टिपलाय. आज 71 धावांची वेस ओलांडली जाणार की नाही, का शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. दर्पण मात्र 10 वरती बॅटिंग करतोय. राकेश वाघमारे, रवी वाघमारेला पाहिले. आता राकेश हे शेवटचं चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. आता उत्सुकता 30 आहे. आज पहिल्या इनिंगचा स्कोर आहे 71. तो पार होतोय की 71 वरती कायम राहणार आहे. शेवटचा बॉल आहे. केवळ थोडासा बॉटम बॅटचा वापर केला तर गॅपमध्ये चेंडू जातो वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, थ्रो येईल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना 71ची वेस ओलांडले. 72 धावा झाल्यात. याच्या अगोदर 72चा पाठलाग झालाय. आता 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती आहेत त्या 72. 72 धावा. पुढचा मॅचही महत्वाचा आहे, जिथे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र खेळेल जाणता राजा खारबाव या संघाशी. कशा पद्धतीने तो सामना होईल तेही पाहणार आहोत. टॉस पाहणार आहोत. पण जसे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे आणि दुसऱ्या बाजूला प्रसादजी परब यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. तोपर्यंत जाऊया आपण टॉसच्या दिशेने. बॅटिंग जर पाहिली तर 38 धावांचं योगदान अनिकेतचं. दर्पणची 10 धावांची खेळी. मध्ये तेजेसचा एक सिक्सर पाहिला. स्ट्रगलिंग देखील थोडंसं केलं होतं. एक्स्ट्राच होत्या 9 आणि 14.40च्या सरासरीनं करंट रन रेटनं 72 धावा केल्यात. 73 धावांचा पाठलाग कसा करणार अगदी थोड्याशा अवधीमध्ये येऊ देऊया. पण तोपर्यंत जाऊया आपण टॉसच्या दिशेने.
हॅलो. या व्यासपीठावर उपस्थित आणखी निमंत्रित उपस्थित झालेले आहेत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी भुरे यांचं हार्दिक स्वागत. तसेच रवींद्र पाटील यांची व्याही अजिंक्य स्पोर्टचे माजी खेळाडू प्रवीण म्हात्रे ससूनगर यांचं देखील अजिंक्य स्पोर्टच्या व्यासपीठावर हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मी प्रवीण मामांना विनंती करतोय की आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. दोन संघ आमने सामने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच एका बाजूला असेल जाणता राजा कारवाव तर दुसऱ्या बाजूला असेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. बाबू मामा आहेत ससूनगरचे, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. बघा कॉईन चेक करा, एका साईडला बॅट आणि दुसऱ्या बाजूला बॉल असा तो कॉईन आहे. बाबू मामांच्या शुभ हस्ते कॉईन स्विन, बॅटचा कॉल, बॅट आले जाणता राजा कारवाव हा संघ नाणेफेक जिंकलाय. मी मामांना विनंती करतोय की आपण बसून घ्यायचं आहे. टॉस जिंकलाय तर सगळ्यात आधी निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. बघा 2 वर्षानंतर हे मैदान खुलं झालं आहे. या मैदानावर जाणता राजा कारवावचा खेळ पाहिला आहे. जबरदस्त खेळ आहे आतापर्यंत जाणता राजा कारवावनं केला आहे. क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलं आहे. समोरचा संघ अजिंक्य स्पोर्ट्स, घरचं मैदान. किती धावसंख्येवर या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी आम्ही धावसंख्येनं थांबवायचा प्रयत्न करू. 700 दिवसांनी हे मैदान ओपन झालं आहे टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी. काय म्हणाल या मैदानाच्या विषयी? काय पण बोला, इथे खेळायला भरपूर मजा येते आणि हा ग्राउंड नक्की आहे आम्हाला पण. आणि 4 वर्ष झाला आम्ही इथे जिंकतच नाही कुठे जुचंदरमध्ये. आज बघू, प्रयत्न करू आम्ही घरच्या मैदानात आणि घरची टीम म्हणजे अजिंक्य यात बक्षीस घ्यायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. काय म्हणाल ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खेळवली जात आहे, रविदादा यांच्याविषयी काय म्हणाल? काय नाही, दादाला आम्ही मिस करतो खूप. आणि दादा चांगली व्यक्ती होती आणि आम्हाला भरपूर सपोर्ट करायचे. टेनिस बॉल खेळताना याआधी कधी दादांचा खेळ तू पाहिलास की कधी असं दादांची एखादी इनिंग किंवा दादांची एखादी गोलंदाजी हे तुला आठवतं? दादांची गोलंदाजी आमच्या खारबावमध्ये मी पाहिलेली होती आणि त्यांनाच बघून आम्ही पुढे जातो आणि त्यांचीच आठवण आता या ग्राउंडवर आल्यावर येते आम्हाला. थँक्यू. वळतोय आम्ही एजेचे म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्स जुचेंद्र टीमचे कर्णधार, ज्यांची कमी वयात खऱ्या अर्थानं अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र या टीममध्ये वर्णी लागली होती. चँग काय म्हणणार? स्वतःचं होम ग्राउंड आहे, नाणेफेक भले तू हरला आहेस, मात्र समोरचा संघ जाणता राजा कारवाव आहे. किती टार्गेट तुझ्या मते या मैदानावर किती टार्गेट अपेक्षित असेल? सकाळपासून ज्या मॅच चालू झालेत त्यामध्ये 70 धावा ह्या होतातच, त्यामुळे आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू. 70+. खूप चांगली धावसंख्या असेल. समीर दादांच्या चँग दादांच्या विषयी काय म्हणशील? रविदादांच्या विषयी काय म्हणशील? ते आमचे गुरु आहेत आणि गुरूंबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही. एखादा म्हणजे ज्यावेळेस तुझं वय कमी असताना अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघामध्ये तुला ज्यावेळेस संधी मिळाली होती त्यावेळेचा एखादा क्षण किंवा एखादी आठवण जी रविदादांसोबत तुझी असेल ती? अशा भरपूर आठवणी आहेत. भरपूर क्रिकेट आम्ही एकत्र खेळलो आणि त्याने आम्हाला म्हणजे कसं खेळावं याची पूर्ण त्यांनी आम्हाला शिकवलं कसं खेळायचं. थँक्यू चँग. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जाणता राजा कारवाव या टीमनं जिंकला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघ बॅटिंग करेल. चला जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेनं. त्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक आहेत. एका साईडला असतील प्रसाद परब सर, दुसऱ्या बाजूला असतील प्रमोदजी शेडगे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. भारतराव सरांचा आवाज आपण ऐकतायत, तो करमजी वांगेला यांचा आवाज आपण ऐकतायत. श्रद्धांजली चषक 2026 सध्या JTC लाईव्ह प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे आणि अतिशय चांगली प्रगती करतायत. ही खूप अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. जुचेंद्र क्रिकेटला JTC पुढे घेऊन जात असताना प्रत्येक घराघरामध्ये ते पोहोचवत आहेत. त्याबद्दल संपूर्ण एंटायर टीमचं, आमचे कॅमेरामॅन, डिजिटल स्कोरर, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. अगदी रविदा यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. आणि सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत जॉईन झालेत DD स्पोर्ट्सवर ज्यांनी खूप चांगलं समालोचन केलं, ऐकलं पण,
असे आदरणीय प्रसाद परब सर, डोंबिवलीचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. वेलकम प्रसाद परब सर, गुड आफ्टरनून. थँक्यू प्रमोद. इम्पॉर्टंट मॅच आहे, जसा आपण उल्लेख केला या ठिकाणी. महाकाल मालजीपाडा संघ उतरला बॅटिंगसाठी. ज्या संघाचा जर रेखाजोखा बघितला मागच्या काही वर्ष जर आपण मागे उठून बघितली प्रमोद, तर या विभागात खूप चांगला खेळ त्यांचा झाला आहे, खूप चांगला खेळ त्यांनी केला आहे, आपल्या नावाची एक छाप त्यांनी सोडली आहे. पण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या माध्यमातून जेव्हा क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज होते तेव्हा शेवटच्या टप्प्यापर्यंत हा संघ आतापर्यंत कधी पोहोचला नाही आहे. बघूया, त्यांचा प्रयत्न करावा लागेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला, उंच गेलाय, लॉंग ऑनचा खेळाडू जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. दर्पण ते मात्र कुठली चूक करत नाहीये आणि दर्पणने अप्रतिम झेल टिपलाय. व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट विकेट. आदेश बॅक टू डग आउट. आदेश पाटील एक चांगला फलंदाज, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला, मैदानाच्या आतमध्ये काही स्ट्रॉंग राहू शकला नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दर्पण मात्रे कोणतीही मिस्टेक केली नाही. एक हरहुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू म्हणून दर्पण मात्रे या खेळाडूकडे पाहिलं जातं. अंडरमपासूनचा प्रवास त्याचा डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतो. आणि पहिली विकेट पाहायला मिळते महाकाल मालजीपाडा या टीमच्या माध्यमातून. हा झेल पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत आहेत, जे घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत ते सुद्धा सांगत असतील, वाह काय JTC जबरदस्त लाईव्ह पाहायला मिळतं. गुड कॅच ऑफ क्वालिटी, प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेला जरूर दाखवलं त्याने. पाठीमागे पाहिलं नाही, त्याला जजमेंट होतं की मात्र भरपूर जी सीमारेषा आहे ती मात्र खूप लांब आहे आणि त्यामुळे आपण व्यवस्थित यावेळेला कॅच कॅरी करू शकतो. आणि हे सुंदर एक परफेक्शन काय असतं हे मात्र या झेलवर पाहायला मिळालं. दर्पणे खूप चांगला झेल टिपला. पनामा कॅपमध्ये त्या ठिकाणी फिल्डिंग करतो डीपमध्ये लॉंग ऑनला. आणि व्हेरी फर्स्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. हवेचा जो झोत आहे आपण बघतोय तो म्हणजेच वसई स्टेशनच्या किंवा वसई विभागातून थेट आपण बघतोय या ठिकाणी भिवंडी साईडला एवढा वेग तुम्हाला प्रचंड पाहायला मिळतोय. त्या हवेच्या झोतामध्ये आपला चेंडू कुठेतरी मात्र गायब होईल किंवा त्या हवेच्या झोतावर तो चेंडू ग्राउंडच्या बाहेर जाईल हा प्रयत्न आदेशने केला होता स्ट्रायकिंग एंडला. पण चेंडू जास्त मिसटाईम झाला, चेंडू हवेमध्ये राहिला आणि थेट आपण बघतोय तो म्हणजेच दर्पणच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो आहे. पहिलाच धक्का लागला पहिल्या चेंडूवर. नेक्स्ट मॅचमध्ये आपण बघणार तर यजमान संघ अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र उतरणार आहे खेळण्यासाठी. आणि लक्ष असेल माझं श्यामकडे. श्याम एक अप्रतिम दर्जाचा एक विकेट किपर, फिजिकली चॅलेंज सारख्या खेळाडू आपण जर बघितलं या संघामध्ये तर प्रॅक्टिकली जर आपण विचार केला जे फिजिकली चॅलेंज नसताना म्हणजे जे एबल क्रिकेटर आहे त्यांना सुद्धा लाजवेल एवढी अप्रतिम दर्जाची विकेट किपिंग मी श्यामकडनं नेहमीच बघितली आहे. हा माझा एक आवडता खेळाडू आहे. नक्की श्याम पाटील यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर शब्द कमी पडतील, कारण रवी पाटील आणि श्याम पाटील हे दोन बंधू होते ना, त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग होतं, जेव्हा रवी पाटील गोलंदाजी करायचे त्यावेळेला बॉल मात्र डिलिव्हर्ड झाला ना तसा मात्र थ्रो यायचा आणि लगेच रवी पाटील यांच्याकडे थ्रो आल्यानंतर त्या विकेट्स कितीतरी मी पाहिलेल्या आहेत माझ्या समालोचन कारकिर्दीमध्ये. आणि त्यामध्ये या दोन बंधूंचा खूप मोठा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. हा बॉलला लेफ्ट केलं होतं, चांगला निर्णय घेतला होता आणि हळूहळू मात्र यावेळेला वळतात परशुराम पाटील सर. व्हाईट बॉलचा इशारा, 1 रन मिळेल. मोहन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू यावेळेला विसावला आणि इथून जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपात धाव पाहायला मिळते. महाकाल मालजीपाडा 1-1. महाकाल मालजीपाडा संघ स्ट्रगल करतोय. 73 धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे. आणि चेतन मात्रे षटक क्रमांक पहिल्या चेंडू विकेट मात्र आपल्या संघाला मिळवून दिली. फलंदाज बाद झाला, आघाडीचा आदेश काहीच करू शकला नाही. आता मात्र मैदानावर आहे तो फलंदाज म्हणजे समीर राऊत आहे स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उभा आहे तो म्हणजे आघाडीचा राजू. लक्ष मोठं आहे. आपण बघतोय तीनही मॅचमध्ये प्रमोद की 70च्या पलीकडे धावसंख्या. पहिल्या मॅचमध्ये 72 करायच्या होत्या, त्या धावसंख्येचा पाठलाग लिलया केला आणि चांगली बॅटिंग करताना सामना ते जिंकला. मागच्या मॅचमध्ये 71 धावा कुठल्या होत्या, 72चं आय थिंक 71चं लक्ष होतं, त्या ठिकाणी ते धावसंख्या चेस झाली नाही. आणि सुद्धा बघतोय की आता सुद्धा 70च्या पलीकडे इथे 73 धावा कुठलं 73 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करताना महाकाल मालजीवाडा संघाला. आणि ते मात्र थोडीशी अडखळत सुरुवात, एक विकेट गमावली आहे पॉवर प्लेमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा चेतन मात्र सज्ज होतोय तो म्हणजेच जुचंद्र गाव एंडकडून. स्ट्राईक केला फलंदाज आहे तो म्हणजेच समीर राऊत. पॉवर प्ले सुरू आहे. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. अपिश फटका, अपिश अँड पनिश. व्हेरी गुड शॉट एक्झिक्युशन. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दर्जेदार चौकार. स्टायलिश फटका पाहायला मिळाला समीर सॅम राऊतच्या बॅटमधून. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, लेग कटर बॉल होता, बाहेर निघणारा बॉल, चान्स घेतला आणि इनफिल्डच्या वरून मात्र यावेळेला आक्रमणाचा परवाना आहे पहिलं षटक. आणि त्यामुळे मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना, कारण इनफिल्डच्या वरून खेळणं मात्र कधी कधी सोपं नसतं, परंतु अशा वेळेला तुम्हाला जिगरसुद्धा असावी लागते आणि ती ताकदसुद्धा दाखवली. टायमिंग चांगलं होतं, टेम्परामेंट चांगलं होतं, चौकाराला गुड शॉट. हो, पॉवर प्ले सुरू होता, पॉवर याचा फायदा उचलला आणि फटका वसूल केला. चौकाराने खातं उघडलंय. ऑनसाला पूल केलं, दाढीने शतक डीप मध्ये उभा आहे, तिथे चेंडूपर्यंत पोहोचेल का.
समीरच्या बॅटमधून अजून एक अप्रतिम फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, अत्यंत जोरकस वेगवान खणखणीत चौकार. समीर थांबणार नाही आहेत. या खेळाडूला मात्र या फलंदाजाला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीत. अप्रतिम चांगला फटका होता, ऑन साईडला फ्लिक केलं होतं, मनगडाचा चांगला वापर केला आणि आउटफील्डच्या वरून मात्र यावेळेला खेळत असताना एक चांगला ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतो. कारण तुम्ही पॉवर प्लेमध्ये खेळताय तर तुमच्याकडे शॉट सिलेक्शन असणं फार गरजेची गोष्ट असते. कधी तुम्हाला इनफिल्डच्या वरून खेळावं लागतं, कधी तुम्हाला ऑन ड्राईव्ह खेळावा लागतो आणि तेच करत असताना आपण पाहताय सध्या तरी समीर राऊतला आपण पाहतायत. जशी मात्र अनिकेत भोमटेने जबरदस्त लगातार 4 बॉलवर 4 चौकार मारले होते पहिल्या इनिंगचा विचार करता आणि आता सॅम राऊत त्याच पद्धतीने खेळताना पाहायला मिळतो. याला म्हणतात प्रसाद परब सर टिट फॉर टॅट. हो निश्चित, जशा तसं ठोशाच ठोसं आजचं उत्तर तुम्हाला बघायला मिळतं आहे. बॅटिंग असताना पॉवर प्लेमध्ये 2 अप्रतिम चौकार, एक कव्हरमध्ये, एक नंतर पूलचा स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीच्या बाहेर फटका, 2 चेंडूत 2 चौकार. धावसंख्या सिंगल डिजिटमध्ये अजूनही 9 धावफलकावर त्या 9 धावा, एक वाईट 2 चौकार. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. समीर का जमीर जाग उठा है आणि काय फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक तिसरा आलाय समीरच्या बॅटमधून, खणखणीत चौकार. पहिल्या बॉलवर इनफिल्डच्या वरून खेळलं होतं, दुसऱ्या बॉलवर ऑन ड्राईव्ह आणि तिसऱ्या बॉलवर आपण पाहिला ओव्हर पिच बॉल होता. इनफिल्डच्या वरून खेळत असताना इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग पाहायला मिळतं आणि आक्रमणाचा परवाना घेत असताना यावेळेला 3 बॉलवर 3 खणखणीत चौकार पाहायला मिळत आहेत. असं नाही आहे की वेडेवाकडे स्ट्रोक खेळून चौकार मिळवलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट कसे असावेत कॉपीबुक स्टाईलमध्ये ते सॅम राऊत या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतं. ग्रेट बॅटिंग. बरोबर उल्लेख केला, कॉपी बुक स्टाईल, पुस्तकी फटके, तंत्रशुद्ध फटके आपण बघतो त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी आक्रमणाची गरज आहे त्या ठिकाणी आक्रमण करतोय. कारण चेंडून बघितलं की स्लोअर वन टाकलं होतं, टॉस केलं होतं चेंडूला, ओव्हर पिच भेटला आणि त्या ठिकाणी बघितलं की मिड ऑफला खेळाडू आहे, कव्हरला खेळाडू आहे, त्यांच्यामधून इनसाइड आउटचा फटका त्याने डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दाखवला आणि चौकार वसूल केला. 3 चेंडूत 3 खणखणीत चौकार, 3-4 इन अ रो आणि धावसंख्या 13 डबल फिगरमध्ये. त्याचरचा पाठला करायचा, अजूनही 60 धावा त्यांना करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चेतनचा पुढचा चेंडू, ओव्हर पिच, समोर उचललाय, उंच गेलाय, दर्पण फक्त बघत राहिलाय कारण बघण्याच्या पलीकडे त्याने काहीच काम उरलं नव्हतं. त्याच्या डोक्यावरून खूप लांब मारलाय, दिल खेचक मारलाय, उत्तुंग षटकार. काय स्टार्ट दिले या वेळेला, अप्रतिम. चेतन मात्र एक विकेट टेकर गोलंदाज, परंतु आज कागदोपत्री तो स्ट्रॉंग राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहू शकलेलं नाहीये. 1 विकेट व्यतिरिक्त मात्र धावा भरपूर मोठ्या प्रमाणात येत आहेत. काय फटका खेळला होता, पिकअप शॉट होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं षटकारासाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या महाकाल मालजीपाडा या टीमची जाऊन पोहोचते 73 धावांचं पाठलाग करताना 19 या धावसंख्येवर. जी स्टार्ट हवी सलामीवीरांना ती स्टार्ट मात्र यावेळेला करून दिले. समीर राऊत कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. आणि प्रसाद परब सर, या अगोदर संजय म्हात्रे यांना आपण पाहिलं जे गुणलेखकाची भूमिका करत होते. तुम्ही म्हणत होता ना की संजय म्हात्रेचे शिष्य आहेत की नाही, मात्र कामेश पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि चांगली माहिती देत आहेत. 19 धावा. थँक्यू कामेश. मी अजून एका व्यक्तीचा उल्लेख केला, आल्याच मला श्याम तर भेटला, माझा श्याम खूप जुना मित्र आहे. पण जुचंद्र गावात जेव्हा समालोचन करण्यासाठी आलो, मला इथे अजून एक समालोचक भेटला होता. तो सध्या लोकसत्ताचा वार्ताहर आहे, आमचा कल्पेश भोईर. आणि कल्पेश भोईरचं समालोचन ऐकून सुद्धा मी कल्पेश भोईरला आमच्या डोंबिवलीमध्ये सुद्धा एकदा बोलवलं होतं, सुभाष मैदानाच्या ग्राउंडवर कल्याणला. त्या ठिकाणी सुद्धा त्याने खूप चांगली कॉमेंट्री केली होती. हो क्या बात आहे, जबरदस्त हुकचा फटका, हुक केलाय आणि त्या ठिकाणी फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार बुक केलाय. व्हॉट अ स्टार्ट अँड व्हॉट अ शॉट बाय समीर राऊत. गुड बॅटिंग. कणखर फलंदाजीत लगातार 3 बॉलवर 3 चौकार, 2 बॉलवर 2 षटकार, हुक केला आणि 6 धावा बुक करत असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगला फलंदाज आणि त्या फलंदाजाची निशाणी या वेळेला पाहायला मिळते की 5 बॉलवर जे मात्र धावा आलेत ते अप्रतिम. पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉलवर वाईट आणि त्यानंतर लगातार 3 चौकार, एक इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा ऑन ड्राईव्ह खेळला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिडॉनच्या अगदी डीप मिड विकेटच्या मध्ये पाहायला मिळाला. तिसरा बॉल आपण पाहिला इनसाइडचा फटका मिड ऑफला, चौथ्या बॉलवर षटकार आला आणि हे मात्र आपण पाहत आहेत. पहिल्या बॉलवर आदेश पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, दर्पण मात्र आला आणि चांगला झेल कॅरी करत असताना आपण पाहिला. दुसरा बॉल जर आपण पाहिला तर या बॉलला इनफिल्डच्या वरून खेळला, क्लास टायमिंग पाहायला मिळाला, एक्स्ट्रा कव्हरला मात्र भेदून बॉल निघून गेला, चौकार आला. त्यानंतरचा बॉल चेतन म्हात्रेचा आपण पाहिलात, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिस टायमिंग जरूर झालं होतं, परंतु गॅप शोधला आणि सरळ बॉल रवी वाघमारेला बीट करत निघून जातोय. तिसऱ्या बॉलवर आपण पाहिलात तर हा चौकार ज्या पद्धतीने इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला, बॅलन्स स्ट्रोक होता आणि चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. स्वीट स्पॉटला बॉल आदळला होता, चौकार आला आणि त्यानंतरचा हा षटकार पिकअप शॉट पाहायला मिळाला.
कणखर बॅटिंग करत असताना हा षटकार आला आणि त्यानंतरच्या शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं चेतन म्हात्रे हा हुकचा फटका सॅम राऊतच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार. ही सध्या पहिल्या षटकाची हायलाईट्स आपण पाहिली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 25. चांगली सुरुवात झाली प्रसाद परब सर. तुझं मगाशी मला विचारलंस की डी स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये काय फरक आहे. हा फरक असतो जो फरक बघायला मिळाला. लगेच हायलाईट्स तुम्हाला ताबडतोब दाखवले जातात. एखाद्या षटकामध्ये जर हायलाईट्स असतील, विकेट जर जास्त काढले असतील किंवा त्या षटकात बॅटिंग जर चांगली झाली असेल, भरपूर धावा आल्या असतील, तर त्या हायलाईट तुम्हाला ताबडतोब बघायला मिळतात, जे GTCने इथे मात्र केलं आहे. गुड जॉब, अप्रतिम कामगिरी. कंपॅरिझन आपण जर केलं तर पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं बॅटिंग जेव्हा केली तर म्हणजेच द ग्रेट मराठा या संघाने तेव्हा धावा कुठल्या त्या 19. त्याचं उत्तर देत असताना महाकाल मालजीपाडा कोण नोंदवतोय 25 धावा. षटक क्रमांक 2 आता येते ते म्हणजेच जुचंद्र स्टेशन एनकडून. सध्या आपण पाहिलं तर सुनीलजी यांना पाहत आहेत, मनोजी म्हात्रे यांना पाहत आहेत, संजयजी म्हात्रे ती ट्रॉफी पाहत आहेत. 22 किलो वजनाची ट्रॉफी मात्र यावेळेला पाहायला मिळते. कोणी कल्पना करू शकणार नाही आहे. ही ट्रॉफी आपण पाहू शकतायत म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. ती चांगली क्वालिटी दर्जाची ट्रॉफी पाहायला मिळते. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट, ते मात्र पाहायला मिळतं. आणि सध्या आपण हे चित्र बघतोय की प्रमोद सध्या अशा ट्रॉफींचा ट्रेंड सुरू आहे. तुम्ही मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा घ्या, छोट्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा घ्या, सध्या क्रिस्टल ट्रॉफींचा ट्रेंड आहे. क्रिस्टल ट्रॉफींचा जमाना आहे. आणि छोट्या आता मी एक क्रिकेट टुर्नामेंट आम्ही 2 दिवस नाईट केली आमच्या विभागात 40 क्रिकेट खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट अध्यक्ष चषक अर्जुनभाई पाटील जे आता कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर 40 ग्रामीण क्रिकेट संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारच्या आपल्याला क्रिस्टल ट्रॉफी आम्ही बघितलेल्या आहेत. तर एकूण आपण बघतो की धावसंख्या जे अंकित झाले धावफलकावरती एकूण 27 धावा. पहिल्या चेंडूवर डबल केली आहे. फलंदाज स्ट्रायकिंगला राजू. पुलचा फटका हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका स्क्वेअरला तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज चेतन आणि तिथे झाली ती चूक. झेल सुटलाय. राजूला मिळाले जीवदान. हवेच्या विरोधात फटका खेळणं तेवढं इझी नाही. तुमच्याकडे ताकद असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे सराव असणं गरजेचं आहे. आणि हवेच्या विरोधात हा फटका मारण्याचा प्रयत्न केला. सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता. चेतनने प्रयत्न केला झेल घेण्याचा, पण तिथे मात्र राजूला मिळते ते जीवदान. चेतन म्हात्रे पहिल्या षटकाचा कदाचित तो विचार करत असेल की पहिल्या षटकात काय घडलं, परंतु ते सर्व काही विसरून तुम्हाला पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा जास्तीत जास्त विचार न करताना आत्ता आपल्याला प्रेझेंट काळामध्ये काय करायचं आहे या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेची गोष्ट आहे. इथे जर कदाचित झेल आला असता, झेल टिपला असता, येणाऱ्या फलंदाजावर दबाव वाढला असता, रन वाचली असती, थोडंसं अंडर प्रेशर बॅटिंग केली असती, परंतु यासाठीच क्रिकेटमध्ये जरला तरला थारा नाही आहे. आणि त्यामुळे मात्र प्रत्यक्षात ज्या गोष्टी घडतात ना त्याला खूप मात्र वाव दिली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. कॅच ड्राफ्ट 28 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलमध्ये 24 रन करणारा घणाघाती फलंदाज सध्या बॅटिंग करत असताना सॅम राऊतला आपण पाहत आहेत. यावेळेला ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक होता. अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे सॅम राऊत. जितू यांच्या स्वागतासाठी 4 रन चौकार. जागेवर फिरला आणि फटका अक्षरशः रोल केला त्याने. टप्पा पडण्याचा चेंडू ज्याप्रमाणे बॉडी लाईन होता आपण बघितलं की चांगला बाउन्स होता या चेंडूवर, या विकेटवर त्या चेंडूचा. आणि तो फटका खूप चांगला रोल करताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून काढलाय सीमारेषेबाहेर. अजून एक दर्जेदार फटका चौकार वसूल केलाय. आणि हा सॅमच्या म्हणजे समीर राऊतच्या बॅटमधून हा 4था चौकार आहे. 2 षटका त्याने ऑलरेडी मारलेत आणि खूप चांगल्या फॉर्ममध्ये खूप चांगल्या टचमध्ये समीर राऊत 28 वर खेळतोय. अवघ्या 6 चेंडूमध्ये एकही सिंगल नाहीये, एकच डबल नाहीये, 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार. थँक्यू कामेश. 32 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मितेश शिंगोटे एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, परंतु पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप झाल्यानंतर कुठेतरी मनामध्ये वेगळंच काहूर चाललं. हलक्याशा हाताने याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. समीर राऊतचं कौतुक करावं लागेल. फॉरवर्ड डिफेन्स सुद्धा शॉट त्याच्याकडे आहेत हे मात्र दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे आणि प्रत्येक चेंडू मात्र षटकार चौकार येणारा नाही आहे हे मात्र सॅम राऊतला माहिती आहे. आणि त्यामुळे आत्ता या बॉलवर फक्त डिफेन्स दाखवला, रिस्पेक्ट दिली. 1 रन येत असताना तेजस उंडरे याच्याकडे बॉल निघून गेला, सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या 33. 33 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 बॉल आणि 40 रनची आवश्यकता आहे. यावेळेला जागेवरून खेळलेत. खूप चांगलं फटक्याला एक्झिक्यूट केलंय. फिल्डरला पाहिलं होतं, दूर होते आणि सरळ बॉल स्वर्गीय नित्यानंद दाढी मात्र स्टँडला यावेळेला सलामी देणारा खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. काय कंट्रोल होता फटक्यामध्ये. खूप चांगलं टायमिंग केलं. शॉर्ट पिच चेंडू चांगला बाउन्स बॅकफुटला थांबला आणि आपण बघितलं की छाती पुढे आणली. फटका खेळत असताना ताकद प्रचंड वापरली आणि खूप चांगला ऑन दी अप मारलाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन थेट प्रेक्षकांमध्ये चेंडू जातो निघून. आणि हा चौकार आपण बघतोय फलंदाज पहिला येतोय तो राजूच्या बॅटमधून. राजूला सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल कारण आपण बघितलं की पहिल्याच चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल अशा इनिंगमधला पॉवर प्लेचा षटक होतं आणि त्या मुवमेंटला पहिल्या चेंडू विकेट काढत असताना एक
चेतनने थोडासा दबाव निर्माण केला चेतन म्हात्रेने पहिल्या चेंडूवर, पण त्यानंतर त्याचा समाचार मात्र समीर राऊतने घेतला आणि परिस्थिती मात्र पूर्णपणे आपल्या संघाच्या बाजूने झुकवली आणि त्याला मात्र 7 आता खूप चांगली मिळते ती राजूची. या चौकारामुळे धावसंख्या 37 37 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 बॉलमध्ये 29 धावांची समीर राऊतची चांगली बहारदार खेळी पाहायला मिळते आणि खेळपट्टी अक्षरशः मात्र समीर राऊतच्या प्रेमात पडलेली आहे. त्याला सुरेख साथ देतोय राजू यादव. एक जीवनदानांच्या साहाय्याने खेळी करत असताना 3 बॉलमध्ये 7 रन त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या महाकाल मालजीपाडा या टीमची जाऊन पोहोचते 37 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोहन पाटील ते मात्र या संघाला घेऊन चालताना यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक रन तर मेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ अखेरीस 38 धावा फलकावर. काय सरासरी यावेळेला प्रसाद परब सर मेंटेन केले, 19 धावांची सरासरी मात्र यावेळेला पाहायला मिळते. पहिला फलंदाज पहिल्या बॉलवर बाद झाल्यानंतर कोणताही दबाव न घेताना अंडरस्टँडिंग बॅटिंग आणि समंजसपणाचं क्रिकेट कसं असावं हे दोन्ही बॅटर यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतात प्रसाद परब सर. हो, आणि खूप चांगली बॅटिंग. 2 षटकाखेर आपण बघतो धावसंख्या 38. 73चा पाठलाग सुरू आहे मैदानावर. अजूनही करायचे त्या सामना जिंकण्याचा खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे मैदानावर. आपण बघतो की त्या ठिकाणी अजूनही जर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे 2 षटकांमध्ये आपण जर षटक बघितलं तर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेमध्ये चेतन म्हात्रेच्या विरोधात आले त्या 25 धावा, 1 विकेट त्यांनी काढली होती. त्यानंतर बघतो की या षटकात आले ते 13 धावा, 2 षटकाखेर धावसंख्या 38. 73चा पाठलाग सुरू आहे मैदानावर. सामना जिंकण्यासाठी 73 धावा करायच्या आहेत, त्यापैकी 38 धावा आल्यात. अजूनही करायच्या त्या 35 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचलाय 11.33च्या 11.67च्या गतीने बॅटिंग करावी लागेल. समीर राऊत खूप चांगली बॅटिंग करतोय, चांगली इनिंग पेश करतोय. 1 डाऊन बॅट्समॅनच्या रूपात ग्राउंडच्या आतमध्ये आला होता आणि जेव्हा तो आला ग्राउंडवर तेव्हा परिस्थिती आपण बघितली त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर विकेट पडली होती आणि त्यानंतर ज्याप्रमाणे त्याने कमबॅक केलंय, फलंदाजी केली, 6 चेंडू तब्बल 29 धावा कुठल्या आहेत, 2 उत्तुंग षटकार आणि 4 चौकारच्या मध्येने आपल्या संघासाठी त्याने खेळी सजवली आहे आणि एकूण आपण बघतो त्याच्या 29 धावा. राजू यादव खूप चांगली बॅटिंग करतो. एका चौकारच्या मध्ये 1 डबल, 2 सिंगल आणि 1 डबल वैयक्तिक खेळतो तो. 8 वर 4 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. एवढी आपण षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा जुचंद्र गाव एंड कडून सज्ज होईल. एक अपकमिंग यंगस्टर आहे, एक नवोदित चेहरा, एक उद्योन्मुख चेहरा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. म्हणजेच अमित यादव जो द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडनं खेळेल. जसं मी कॅप्टनशी मगाशी बोललो, कॅप्टन सुद्धा उल्लेख केला प्रमोद की आम्ही याच ग्राउंडला आम्ही प्रॅक्टिस करतो, याच ग्राउंडला आम्ही खेळतो, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. विकेटच्या या ग्राउंडचे काने कोपरे त्यांना माहिती आहेत, एकूण 1 काना कोपरा त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्या मोमेंटला कमबॅक करण्याची क्षमता सुद्धा या गोलंदाजांमध्ये आहे. बघायचं कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल. डीपमधून दर्पण काहीतरी कानमत होते गोलंदाजाला, गोलंदाजी मार्कवर इथे तो अमित यादव षटक क्रमांक 3 मध्ये. बघायचं धावसंख्येला तो कशा प्रकारे कंट्रोल करेल, कारण 2 षटकांमध्ये आपण बघितलं की तब्बल 37 धावा कुठल्या गेल्या आहेत धाव फलकावर. 18.5च्या गतीने सज्ज होतोय तो म्हणजेच अमित. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून समोर असेल तो राईट हँडर राजू. शॉर्ट ऑफ प्लेन, खूप चांगला चेंडू, बॉडी लाईन, टप्पा पडल्यानंतर काय जबरदस्त बाउन्स सुद्धा होतोय आणि खूप सारे प्रश्न विचारत होते. चेहऱ्याच्या समोरून निघून गेलाय प्रमोद चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त हा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळाला. अप्रतिम मजबूर केलं होतं खेळण्यासाठी आणि परफेक्ट तिखट बाउन्सर कसा असावा त्याचं प्रमुख यावेळेला ज्वलंत उदाहरण देणारा अमित यादवला आपण पाहिला. खुश असेल या बाउन्सरवर. नॉनस्ट्राईक करणारा समीर राऊत जातोय, काहीतरी कानमत देतोय, कशा प्रकारे हा फटका तुला खेळायचा आहे. इव्हन जर स्ट्राईक जर रोटेट झालं तर निश्चितच या एंडने मी सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो. जणू हा सुद्धा कानमत दिला असेल राजूला. पुढचा चेंडू जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय, खूप बाहेर आहे. बघा एक लेफ्ट आर्म बॉलर आहे, क्रिजच्या एका कोपऱ्यातनं गोलंदाजी करतोय, अँगल म्हणण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा जो अँगल आहे तो खूपच बाहेर निघून गेला, ऑफस्टमच्या खूपच बाहेर, आणि पंचाने इशारा केला तो वाईड बॉल. दबाव गोलंदाजावर सुद्धा आहे. धावसंख्या 39 अंकी झाली आहे, कारण या एंडने जर फलंदाजी झाली, जर मोठे फटके आले तर हवेची साथ मिळेल ती फलंदाजांना, जी पहिल्या चेंडूवर आदेशला मिळाली नव्हती. नंतर मात्र समीरने मात्र त्याच्यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब करताना चांगली बॅटिंग केली. हा चेंडू बाहेर निघतोय, विकेट किपरकडे पंचांचा इशारा येतोय, तो म्हणजेच वाईड बॉल. खूपच चांगला लेग कटर होता, पण दिशाहीन चेंडू. सलग 2 चेंडू प्रमोद या ठिकाणी टाकलेत ते वाईड, खूपच बाहेर चेंडू. धावसंख्या दाफलकर 40. पहिल्या बॉलवर तिखट बाउन्सर आल्यानंतर 2 बॉल एक्स्ट्रा स्वरूपात फेकले गेलेत. कदाचित थोडीशी लाईन अँड लेंथ मेंटेन केलेली नाहीये. इथे मात्र त्याला स्विंग चांगला मिळतोय, परंतु मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला फिरवलेले नाही आहेत, आणि त्यामुळे त्याचा बेनिफिट हे प्रतिस्पर्धी संघाला सांघिक स्वरूपात मिळत असताना पाहायला मिळतं. पुढचा चेंडू अमितचा. अजून एक चेंडू बाहेर. खूपच डिसाळ गोलंदाजी, खूपच सुमार दर्जाची गोलंदाजी बघायला मिळते.
काही खेळाडू आपण या क्षेत्रामध्ये जर बघितलं या नवीन अपकमिंग जनरेशन्समध्ये प्रमोद, तर काही खेळाडूंचा सेटअप असतो, काही चेंडू ते सेटअपसाठी टाकतात, पण इथे मात्र बघितलं की 3 चेंडू त्याने वाईट टाकलेत. आता ट्रॅक चेंज केलाय, आता राऊंड विकेट अटॅक करेल पंचाच्या डाव्या बाजूने, डाव्या हाताने तो फलंदाज राजूच्या समोर. धावसंख्या मोठीची 41-41, 73चा चेस सुरू आहे महाकाल मालजीपाडा या संघाकडून. पुढचा चेंडू 3 वाईट आल्यानंतर पुढचा चेंडू हा भरपूर बाहेर आहे, हा सुद्धा भरपूर बाहेर आहे. लेग कटर या चेंडूवर त्याने प्रभुत्व मिळवलंय, पण एक्झॅक्टली पिचिंग कुठे असायला पाहिजे त्याला कानमंत्राची गरज आहे. त्याच्या जवळ जाऊन त्याला कोणीतरी सांगायला पाहिजे की चेंडू कुठे पडला पाहिजे, कुठे तुझी लाईन पाहिजे, कुठे चेंडू तुझा बाहेर निघला पाहिजे. इथे आपण बघतोय की 3ही चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग आहे आणि लेग कटर झाल्यानंतर अजून बाहेर निघतायत आणि सलग आपण बघतोय हा 4था वाईट टाकलाय या षटकात गोलंदाज अमितने. हो, जर तुमच्याकडे अशा प्रकारचे जर स्विंग असतील तर तुम्ही डेफिनेटली कुठेतरी एकच धागा पकडून चांगली गोलंदाजी केली पाहिजे. तुम्ही ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करताय तर तिथून एक लाईन आहे आणि त्यामुळे मात्र पंच तिथे काहीच करू शकणार नाही, कारण शफल वाईड असतं तर कदाचित तुम्ही बचावात्मक स्थिती निर्माण केली असती, परंतु एक लाईन असल्यामुळे तुम्हाला बरोबर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. आता कुठेतरी दर्पण मात्रेने त्याला कानमंत्र दिले, त्याचा फायदा होईल का बघायचं, तेच बघायला लागेल काय इम्प्लिमेंट करून दाखवणार. फुल लेंथ अपील पंचांकडे, स्ट्रॉंग अपील केलं होतं राजूच्या अगेन्स्ट आणि कानमंत्र इम्प्लिमेंट केला असं म्हणायला हरकत नाही. पंचांचा लेग बाईटचा इशारा गरज होती. जर तुमचा गोलंदाज जर खच्चीकरण करत असेल, तुमचं थोडीशी ढिसाळ आणि सुमा दर्जाची गोलंदाजी करत असेल तर अशा मुवमेंटला त्याचा कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं होतं आणि ते काम दर्पणने केलं आणि चांगला रिप्लाय बघायला मिळाला पंचांचा इशारा लेग बाईटचा. धीर दिला. धीर हा शब्द जवळचा मित्र आहे आणि तेच मात्र धीर दिल्याने यावेळेला अमित यादव कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 43 रन 43 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. 16 बॉल आणि 30 रनची आवश्यकता महाकाल मालजीपाडा या टीमला. 16 चेंडू 30. पुढचा चेंडू अमितचा. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. समीर सारख्या बॅट्समनला जकडून ठेवलाय, बांधून ठेवले. हा चेंडू चांगला टाकलाय. मागचे 2ही चेंडू परफेक्ट पिचिंग बघायला मिळते. अमित इथे मात्र इम्प्रेस करतोय, चांगलं कमबॅक करतोय. 4 वाईट टाकल्यानंतर मागच्या 2ही चेंडूत एक मोठं आपण बघतोय त्या ठिकाणी जर बघितलं तर लेग बाईटची एक धावली ती सुद्धा त्याच्या अकाउंटला कन्सिडर केली जाणार नाही, पण अमित यादवने मागच्या 2 चेंडूत कमबॅक केला असं मला हरकत नाहीये. गुड बॉलिंग. चेंडू शिल्लक आहे ते 15, करायचे 33. बऱ्याच वेळेनंतर 8व्या बॉलवर मात्र सॅम डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. 7 बॉल कन्झिक्युटिव्ह त्याने खेळले होते. चांगला बॉल होता, चांगला बॉल. यावेळेला सबमरिंग डिलिव्हरी. आता मोहनदादा पाटील यावेळेला टाळ्यांचा गजर करत असताना पाहायला मिळत आहेत, कारण कमबॅक केलंय, राऊंड द विकेटने आले आणि इथून चांगला बॉल फिरवला गेलाय. अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 43 या धावसंख्येवर. जरी वाईड आले ना प्रसाद परब सर, परंतु या मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय, मोठे फटके मारून दिलेले नाहीये. एक सेट फलंदाजाला ज्याला फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागलेत त्या फलंदाजाला थांबून ठेवलंय, जकडवून ठेवलंय आणि अडखळत खेळण्यासाठी भाग पाडलंय. जरूर समीर त्या साईडने खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने केली आहे. तो समीर स्ट्रायकिंग एंडला, पण त्याच्या जर रडारमध्ये चेंडू जर आले तर निश्चित तो लांब लचक फटके मारू शकतो. त्याच्यात मात्र शंका नाही. याच्या आपण बघतो या अगोदर आपण ते चित्र बघितलेलं आहे. एक्सलेंट क्रिकेट गोलंदाजीमध्ये आपण ते चित्र बघत आहोत. गोलंदाज अमित यादवचं खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट आर्म, हो जाऊ दिलाय. विकेट किपरकडे चेंडू गेल्यानंतर चेंडूचा डायव्हर्ट झालाय. चेंडू हळूहळू पंच जागा बदलतायत, मागे वळतायत, सांगतायत कामेशला हा चेंडू सुद्धा वाईड आहे. 5वा चेंडू वाईड टाकलाय. इथे मात्र पुन्हा भरकटलाय गोलंदाज या षटकामध्ये अमित. हो, बरोबर तुम्ही उल्लेख केला की भरकटलेली लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या स्क्वेअर मारे भरपूर मोठ्या प्रमाणात आले. 4 बॉल त्याने हाताळले. 4 बॉलमध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 44. त्यामध्ये बॉल वाईट फेकले ते 4. 9 बॉल टोटल ह्या वेळेला सध्या तरी आपण पाहतायत फेकले गेलेत. या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली गेले. 46 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पंचांचाच फक्त रिव्ह्यू आहे. पंच मात्र शंका उद्भवली तर त्या ठिकाणी घेतील आणि पंचांनी सांगितलंय हो जरा थोडीफार शंका उद्भवले आणि त्यामुळे DRS या आपण चेक करूया. रिव्ह्यू अमोल वेतुस्कर सर या ठिकाणी आहेत, चेक करतील, पाहतील आणि JTC लाईव्हच्या माध्यमातून सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे. नेक्स्ट मॅच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम 2 आत करेल जाणता राजा खारबाव या टीम बरोबर आणि यस व्हाईट बॉल आहे आणि पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल. खूपच वाईड लाईनच्या बाहेरून बॉल डिलिव्हर्ड झाला असं वाटलं
मोहन पाटील यांना की मात्र बॉल थोडासा आतून आलाय, परंतु वाईड लाईनच्या बाहेर होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 झाले. आता 14 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 14 बॉल 27 रन. इथे विकेट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट राहील प्रसाद परब सर, आणि जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढे अंडर प्रेशर बॅटिंग करण्यासाठी भाग पाडले जातील. मला जरा थोडंसं मी सरप्राईज झालो आहे. जर आपण बघितलं प्रमोद तर या सेंडने खूप चांगली बॅटिंग समीरने केली होती, पण इथे लेफ्ट हँडर जे आपण गोलंदाजी करतोय ना त्याने स्वतःहून धावा खर्च केल्या आहेत. आतापर्यंत बॅटमध्ये धावा अजूनपर्यंत आली नाही, बरोबर कमेश? एकही बॅटमध्ये धावा आलेली नाहीये, पण स्वतंत्र धावा बघ किती खर्च केल्या. 4 वाईड आणि त्यानंतर हे 2 वाईड, टोटल 6 वाईड टाकलेत कमेश. 8 वाईड, 8 एक्स्ट्रा धावा त्याने खर्च केल्यात. एकही बॅटमध्ये धावा आलेली नाहीये. त्यामुळे इथे मात्र खच्चीकरण पूर्णपणे झाले होते गोलंदाजाचं, आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र एक चान्स भेटला. त्यामुळे त्या मुवमेंटला अजून चांगली बॅटिंग करण्याचा. स्ट्राईक एंडला राजू उभे पुन्हा एकदा. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड, बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि एक टोले जंग फटका एक्झिक्यूट केला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. तर बंगल्याच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. कडक शॉट पाहायला मिळतोय. एंड मोक्याच्या क्षणाला मात्र राजूच्या बॅटमधून पहा जीवनदान मिळालंय, तर त्याचं संधीचं सोनं कसं करायचं. लेग ब्रेक बॉल होता, थोडासा बाहेर निघणारा बॉल, टॉस झाला, अगोदरच ओळखलं होतं, रीड केलं होतं, खिचून मारला होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. षटकारात परावर्तित करणारा हा दमदार आणि शानदार षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 52 तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रेट बॅटिंग बाय राजू यादव. 7 बॉलमध्ये 14 त्याच्या बॅटमधून आलेत. समीर राऊतच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 29. म्हणजे प्रसाद परब सर कॉन्ट्रीब्युशन करणं फार गरजेची गोष्ट असते, आणि त्या दोन्ही फलंदाजांनी केल्या आतापर्यंत. निश्चितच केलं, याच्यात मात्र शंका नाही. पण एका शब्दाकडे तुम्हाला निश्चितच घेऊन या चेंडू नंतर. पुढचा चेंडू अमितचा. पुल करायचा प्रयत्न होता, विकेट किपरच्या मागे चेंडू आणि फलंदाज त्या ठिकाणी कॉड बिहाइंड. सरप्राईज केलं या चेंडूवर. खूप चांगला झेल तिथे पकडलाय. आपण बघतो म्हणजेच फ्लाइंग स्लिपमध्ये, आणि फायनली मात्र ही विकेट मिळाली आहे. पहिल्या विकेटसाठी आपण जर बघितलं तर जास्त काही पार्टनरशिप नव्हती. पहिल्या चेंडूवर फलंदाज आदेश बाद झाला, पण त्यानंतर ही पार्टनरशिप बघायला मिळाली. तब्बल 52 धावांची पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी, दुसऱ्या विकेटसाठी, आणि ती ब्रेक केली अमित यादवने, आणि फलंदाज बाद होतोय तो आघाडीचा राजू. बॅक टू डगआउट. जो पहिला बॉल डिलिव्हर केला होता ना, ओव्हर द विकेटने आले होते. ओव्हर द विकेटने येऊन जो परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, तिखट बाउन्सर, तो मात्र बॉल पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला. आता राऊंड द विकेटने आले. राऊंड द विकेटने येत असताना कोण बदलला, आतमध्ये येणारा बॉल होता, बाउन्स मिळाला, आणि बाउन्स असा होता की तिखट बाउन्सर पाहायला मिळाला, आणि सरळ स्वप्नील मुकादमच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. 40+ क्रिकेट अफलातून खेळतात स्वप्नील मुकादम, आणि तेवढीच मात्र यावेळेला फिटनेस सुद्धा पाहायला मिळते. ग्रेट कॅच. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांमध्ये 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल आहेत 12, आणि 12 बॉलमध्ये 21 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. महाकाल मालजीपाडा या टीमला विजयासाठी. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. प्रसाद परब सर सकाळच्या सत्रात आले, कशी फिलिंग वाटली, या सकाळचं वातावरण कसं वाटलं? प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला, अनावरण ट्रॉफीचं केलं गेलं, आणि सर्व काही थोडक्यात काय वक्तव्य करतील आपण? नाही, जेव्हा मी उतरलो ज्योतिरादित्य स्टेशनला त्या ठिकाणी आपण बघितलं की आपण सर्व आपले मान्यवर पाहुणे आणि सर्व क्रिकेट रसिक खेळाडू यांच्या माध्यमात आपण रवींद्र पाटील यांना श्रद्धांजली अर्पित होत होतो. त्या क्षणाला मात्र तिथे मात्र येणं झालं, आणि तिथे सुद्धा आपण बघितलं की खूप चांगला नजारा बघायला मिळाला. सर्व गावकरी, गावातले ज्येष्ठ व्यक्तिमत्व, सर्व सपोर्टर्स या ठिकाणी आले, आणि ज्यांचं रवीवर जास्त करून प्रेम होतं. गतवर्षी हा चेहरा आमच्यातून निघून गेला, बरोबर आता 1 वर्ष होतील रवीला जाऊन, पण हे चेहरे जे त्याच्या प्रेमासाठी आले होते आणि आज स्पर्धेपोटी आले होते. 2 वर्षांतर क्रिकेट स्पर्धा या ग्राउंडवर पुन्हा एकदा होते, हे बघण्यासाठी आले होते. त्या प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत निश्चित करू, कारण त्यांनी मात्र खूप चांगला सपोर्ट केला आहे उद्घाटन सोहळ्याप्रकरणी. पुढचा चेंडू, पहिला चेंडू षटकातला, ऑप्शनच्या बाहेर, अप्पर, अपिश आणि फिनिश. खूप चांगला टच, खूप चांगला फटका, सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. सातत्याचं दुसरं नाव समीर राऊत सॅमला आपण पाहत आहेत. काय फटका खेळला होता, ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ओव्हर द विकेटने जसप्रीत बुमराह स्टाईलमध्ये, परंतु तो बॉल तसा नव्हता, ऑन दी टोस खेळला गेला होता, आणि या वेळेला सरळ बॉल निघून जातोय. 15 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 15, 12 बॉल 21ची गरज असताना षटकार आलाय पहिल्याच बॉलला, आणि काय फटका खेळला होता. 10 बॉलमध्ये 35 समीर राऊत सध्या बॅटिंग करत असताना फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. पुढचा चेंडू, त्या शब्दाकडे निश्चित मी येईन. त्याचं हो क्या बात आहे, चांगला चेंडू होता. समीरला सरप्राईज करून गेला हा चेंडू.
पूर्वीच्या काळामध्ये आपण जर वर्तमानपत्र जर चालली ना वाचली ना, त्यामध्ये तरुण भारत असू दे किंवा सामना असू दे, अशा पेपर्समध्ये एक आर्टिकल आपण वाचायचो, स्पोर्ट्स आर्टिकल, खेळाडूंसाठी किंवा एखाद्या स्पर्धेसाठी एखाद्या स्पर्धेबद्दल बोललं जायचं. आणि क्रिकेटचं जर तिथे टॉपिक असेल ना किंवा क्रिकेटचं जर आर्टिकल असेल, त्यामध्ये एक शब्द आवर्जून असायचा, झंझावात. तो झंझावात बघायला मिळाला आहे. समीर राऊतचा 10 चेंडू 11 चेंडू खेळला आहे आणि 35 धावांची एक मादक खेळी, एक विस्फोटक खेळी आपल्या संघासाठी करत असताना सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलं पूर्णपणे. ते नाव आहे समीर राऊत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ड्राईव्ह केला, चूक, चांगला फटका दिला क्षेत्राच्या डीपमध्ये, लॉंग ऑफ वरून येतोय, चेंडू कव्हर करून फेकत तोपर्यंत समीर राऊत स्ट्रायकिंग एंडला पुन्हा आता कॉन्फिडेंटली येतोय, बॅकअप नाही आहे तिथे, मात्र 3 धावा होतील पूर्ण. धावा सुरू आहे. चेंडू पकडेपर्यंत समीरला पुन्हा त्या संधी मिळेल, स्ट्राईक एंडला तो पोहोचेल, पण नकार दिलाय. गुड डिसिजन. 3 धावा आल्यात त्या पुरेशा आहेत, कारण आपण सामन्याच्या जवळजवळ समीप पोहोचलोय, विजयाच्या समीप पोहोचलोय. अशा मुवमेंटला विकेट टाकण्याची काही गरज नाहीये, हेच तो सांगतोय नवीन फलंदाज युग पाटीलला. आणि 3 धावा तिथे कंप्लीट. सिंगल डबलला सुद्धा महत्त्व देत असताना ट्रिपल रन्सवर सुद्धा त्याने यावेळेला फोकस केलं. 3 रन्स पूर्ण केल्या आणि आता इक्वेशन असं आहे की 9 बॉल आणि विजयासाठी महाकाल मालजीपाडा टीमला 12 रनची आवश्यकता आहे. परंतु प्रसाद परब सर, आपल्या करिअरमध्ये षटकार चौकार तर एका खेळाडूने भरपूर लगावले, परंतु 3 धावा करण्यामध्ये त्याला यश कधीच मिळालं नाही. असा 333 अर्थातच युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल मात्र थोडीफार कुठेतरी आठवण झाली या 3 धावेने. 61ला 2, 9 बॉल 12 रनची आवश्यकता. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आलाय युग पाटील. जुचंद्र स्टेशन एंडकडे गोलंदाजी सुरू आहे आणि सामना जर वाचवायचा असेल तर डॉट बॉल आणि विकेट हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 9 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. युग पाटील स्ट्राईक एंडला अजून एक नौखा खेळाडू, अपकमिंग यंगस्टर्स, महाकाल मालजीपाडा या संघाचा 4थ्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय तो युग. थांबून खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, कव्हर्समध्ये हा फटका, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या चेंडूवरपर्यंत पोहोचेल तोपर्यंत युगकडे संधी आहे 2 धावा घेण्याची आणि 2 धावा पूर्ण करतोय. युगचा हा नव्या युगातला फटका असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू चांगला बाउन्स होता, अपिश होता, त्यानंतर त्याला फटका आपण बघितला की थोडासा अपिश फटका खेळला, तो एक्स्ट्रा कव्हरला, तिथे मात्र 2 धावा कंप्लीट करून खातं उघडलंय युग पाटीलने. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्ही फलंदाज. जाणताय तिथे मोठे फटके खेळून फायदा नाही आहे, कारण समीर राऊत सारखा एक चांगला फलंदाज सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतो. इथे जर बॉल डॉट आला तर कदाचित अंगलट येऊ शकतं, प्रेशर बनवू शकतो आणि त्यामुळे आता गोलंदाजाला खूप कसोटी यावेळेला पाहायला मिळते. जर गोलंदाजाने इथे चांगली गोलंदाजी केली, बॉल डॉट केले, विकेट आली तर मॅच बनवू शकेल. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता आणि यस डेफिनेटली हा बॉल डॉट आला आहे म्हणजे अंडर प्रेशर आता युग बॅटिंग करेल का याकडे लक्ष असेल. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 10 फक्त म्हणून चालणार नाहीये. सामना अजून सुद्धा बॅलन्स आहे. सामनाचा बॅलन्स आहे. आपण हे चित्र बघतोय की बरोबर स्टेशनच्या ट्रॅकच्या बाजूला एक ग्राउंड आहे, त्यामुळे त्या ट्रॅकवर आपण बघितलं तर पॅसेंजरसाठी जर ट्रेन्स बघितल्या 1.5 तासानंतर किंवा 2 तासानंतर असतात, पण तेवढ्या वेळ जर तुमच्याकडे असेल तुमची चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्ही बघू शकता. हो, चांगला चेंडू होता, चांगला पिकअप शॉट एक्झिक्यूट केलाय लॉंग लेगमध्ये आणि चेंडू बाहेर जाऊन त्यांनी कव्हर केलाय. चेंडू सीमारेषेच्या जवळजवळ बाहेर निघून गेलाय आणि पंच इशारा करतात या चेंडूवर, येतो तो दर्जेदार चौकार. गुड शॉट. चांगला फटका खेळला होता. यावेळेला आपण पाहिलं तर गोलंदाज अगदी यावेळेला आपण पाहिला मिडल स्टंपला बॉल पिच झाला होता, परंतु चांगला बॉडमॅनचा चांगला वापर केला, चौकार आला. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. 73 धावांचा पाठला करताना पहिला सामना आपण पाहिलात जुगल पाटीलच्या नेतृत्वाखाली चांगली बॅटिंग करत असताना ते 4 षटकार आले, तो सामना विन झाला. 72 धावा चेस झाल्या, त्यानंतर त्या चेस होऊ शकलं नाही, 70+ धावा होत्या. परंतु या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 72 धावा झालेत. 73 धावांचं टार्गेट समोर असताना इथे 6 बॉल आणि 6 रनची मॅच पाहायला मिळते. म्हणजेच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. नाव द रन बॉल इक्वेशन 6 बॉल अँड 6 टू विन. जसा मी उल्लेख केला की ट्रॅक बाजूलाच आहे, दिवा वसईचा ट्रॅक बाजूला आहे, त्या बाजूलाच आपण एक ग्राउंड बघतोय आणि या ट्रॅकवर आपण बघितलं तर असंख्य गाड्या, असंख्य मालगाड्या जातात, असंख्य मेल जातात, असंख्य एक्सप्रेस धावतात, पण काही मोजक्याच गाड्या या स्टेशनवर थांबतात. ज्यांना फक्त लोकल प्रवास करायचा आहे, म्हणजे तिथून तुम्हाला वसईला जायचं आहे, विरारला जायचं आहे, डहाणूला जायचं आहे, त्या ठिकाणी आपण बघतो की अपोनेंट साईडला ज्या ठिकाणी बघतो की तुम्हाला कोपरला, डोंबिवलीला, वसईला पनवेलला जायचं आहे,
त्यानंतर दिव्याला जायचं आहे, तुम्ही समोरच्या दिशेने ट्रेन पकडू शकता. पण या ठिकाणी त्या मोजक्याच ट्रेन थांबतात. त्याचा डिफरन्स जर आपण बघितला तर 1 ते 2 तासांचा ट्रेन तिथे येतात आणि त्या वेळेमध्ये एक चांगली मॅच बघायची संधी प्रेक्षक सोडत नाही. आपण बघतोय त्या प्लॅटफॉर्मला बरेच सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. वळूया आपण पुण्याच्या ग्राउंडवर, जिथे मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर मला असं वाटतं अमितला पुन्हा एकदा चेंडू दिलाय. ज्या अमितने वाईट भरपूर सारे खर्च केले पण विश्वास दाखवलाय आणि बघायचं आहे विश्वाचं नाव आपल्या संघासाठी तो कशा प्रकारे ते सिद्ध करेल. 6 चेंडू डिफेंड करायचे, 6 धावा आणि जास्ती मात्र बॅटिंग करायचं 6 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी महाकाल मालजीपाडा संघाला. 6 बॉल 6 हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल होता, पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मोहन पाटील यांनी चुकी केली, बॉल बरोबर कलेक्ट होऊ शकला नाही. ते चेतन पाटील चांग यांना आपण पाहू शकतायत इन ॲक्शन. कल्पेश म्हात्रे यांना आपण पाहतायत, कुणाल मडके असतील. या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला नेहमीच मात्र अपकमिंग यंग टॅलेंट, जसं चांगली सांगितलं की भरपूर अशा खेळी आहेत रविदादा यांच्या जोडीने. आज प्रणय म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहतायत, सिद्धूला आपण पाहू शकाल, ऋतिक यांना सुद्धा आपण पाहतायत. चांगले खेळाडू मात्र तयार झाले जे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमच्या माध्यमातून. आणि तुषार गावडे साहेब नेहमीच या टीमला बॅकबोन करत असताना सातत्याने पाहायला मिळतात, चांगलं मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये संजयजी म्हात्रे यांचा सुद्धा आपण पाहतायत सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. मग दयानंद गावडे साहेब असतील, मनोज म्हात्रे असतील, या सर्वांची मात्र जी मेहनत सातत्याने पाहायला मिळते. आज ससूनवगर आपण पाहिलं तर प्रवीणजी म्हात्रे साहेब, सकाळी त्यांचे सुपुत्र केवल म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले होते, त्यांचं सुद्धा वेलकम. प्रवीणजी म्हात्रे साहेब वेलकम. नंदू भोईर आज या मॅचचा आनंद घेत असताना ते सुद्धा पाहायला मिळतात. 5 बॉल 5 रन. प्रसाद परब सर, मॅच रफ अँड टफ आहे. पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी झेल उडाला आहे आणि विकेट काढली आहे. इथे मात्र अमितच्या खांद्यावर जबाबदारी होती, अमितला जबाबदारी पार पाडायची होती. पहिल्या चेंडू जवळजवळ निर्धाव होता, यशच्या मागे थोडीशी चूक झाली, तिथे मिसफील्ड झाली, तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट केली बाईकच्या स्वरूपात. पण इथे मात्र युगला त्याने तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलंय आणि सुरेख जेल कव्हरच्या दिशेने विकेट डाऊन. दबावाखाली आता थोडासा बघता फलंदाज. आता मध्ये चेंडू शिल्लक ते 4 आणि प्रमोद आता करायचे त्या 5 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्यामुळे या 5 धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहे. 4 बॉल आणि 5 म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाहीये. हे आकडे जेव्हा येतात ना प्रसाद परब सर, तेव्हा डेंजरस आकडे आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही 6 बॉल 24 धावा असतात, 25 धावा असतात, तेव्हा तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात धावा करू शकतात, बिंदास्त खेळतात. परंतु बॉल टू रन ज्या वेळेला मॅचेस येतात ना, त्यावेळेला डबल माइंडमध्ये फलंदाज जातात आणि कदाचित तिथे विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात. आणि त्यामुळेच आता गोलंदाज यावेळेला फ्री माइंड गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परंतु इथे डिफेन्स खेळणारे फलंदाज असतील का याकडे सुद्धा लक्ष असेल. कारण 1 बॉलमध्ये 6 तुम्ही करू शकता, बिंदास खेळू शकता. परंतु 1 बॉल 1, 1 बॉल 2, 2 बॉल 2 अशा जेव्हा इक्वेशन असतं ना, त्यावेळेला तुमच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळंच काहूर चाललेलं असतं. काय म्हणतील प्रसाद परब? बरोबर, एकदम बरोबर बोललास. एकदम काहूर माजतं अक्षरच्या मनामध्ये. जेव्हा तुम्ही डावाची सुरुवात करता तेव्हा तुम्ही बिंदास फ्री माइंडने खेळता, कारण का तुमच्याकडे बॅट्समन नंतर तुमच्याकडे अवेलेबल असतात. 4थ्या क्रमांकावर, 3रा क्रमांकावर, 2रा क्रमांक किंवा 5-6 क्रमांकावर सुद्धा बॅट्समन अवेलेबल असतात. पण ही जेव्हा सिच्युएशन आहे लास्ट मुवमेंटला, जेव्हा कमी चेंडू जास्त धावा तुम्हाला करायच्या आहेत किंवा रन बॉल इक्वेशनमध्ये तुम्हाला सामना जिंकायचा आहे, या मुवमेंटला भले भले फलंदाज मात्र त्यांची गाळण उडाली आपण बघितलेली आहे. मला स्वर्गीय रत्नभाऊ पाटील स्मृती चषकातला एक क्रिकेट स्पर्धा सामना एक आठवतो. खूप चांगला खेळाडू विश्वास पाटील तोंडरेचा, जिथे त्याला एका चेंडूत 2 धावांची गरज होती आणि सातत्याने सूचना होत होती की या चेंडूला 2 धावा घ्यायच्या आहेत. त्याने फक्त सामना इक्वल केला, टाय झाला आणि विकेटच्या आधारावर समोरच्या संघाने सामना जिंकला आणि विश्वासला त्या स्पर्धेत माघार घ्यावी लागली. आता चेंडू शिल्लक ते 4 आणि करायच्या त्या 5 धावा. पुन्हा एकदा अमित यादव समोर मारलाय, जेलची संधी आहे आणि ड्रॉप केलाय, दोन्ही हाताने गमावली आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अमितने संधी निर्माण केली, संधीचं सोनू करू शकला नाहीये. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार जरूर, पण इथे मात्र द ग्रेट मराठा परफॉर्मन्स तुम्ही बघताय. विकेट किपरच्या आपण बघतो एसटीच्या मागे मोहन पाटीलने थोडीशी चूक केली होती, तिथे मात्र चेंडू सुटला होता. त्यानंतर विकेट काढून दिली होती अमितने आणि त्याच अमितने अजून एक संधी निर्माण केली बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, स्क्रीनच्या समोर. तिथे झेल सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फटक्याचा चटका लागला आणि 4 धावा. यस, डेफिनेटली यावेळेला आपण पाहतायत आज झेल झाला असता तर खूप काही सांगून गेला असता. सामना 3 बॉल आणि 1 रन. अनिकेत भोमटे त्या ठिकाणी एक चांगले बेस्ट फिल्डर आहेत, परंतु चुकी केली आणि चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 1983चा वर्ल्ड कप का आला?
32 पावलं धावून कपिल देव, रामलाल निखंज यांनी मात्र व्ही.एन. रिचर्ड सरांचा झेल टिपला म्हणून मात्र तो वर्ल्ड कप आला. 2007-11चा वर्ल्ड कप का आला. मिसबा उलगचा झेल आपण जो पद्धतीने 2007 मध्ये टिपला, जो जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर शिसनने, तेव्हा मात्र आपल्याकडे वर्ल्ड कप आला. या वेळेला ऑन साईडला खेळलाय, चांगला फटका, आता बिंदास्त ठोकलाय षटकार आणि विजयाचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट. एक झेल कितीतरी काहीतरी सांगून जाईल. सूर्यकुमार यादवने झेल टिपला नसता डेव्हिड मिलरचा तर तो सुद्धा वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला नसता. त्यानंतर अक्षर पटेलने जो झेल टिपला नुकताच आपण पाहिला T20च्या वर्ल्ड कपमध्ये, तो सुद्धा झेल टिपला नसता कदाचित वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये येऊ शकला नसता. आणि महिला क्रिकेटमध्ये अमनजोत कौर कोण विसरेल, 4th टाइम मात्र 4th अटेम्प्टला जेव्हा झेल टिपला तेव्हा महिला विश्वचषक आपल्या हातामध्ये आलं. हो, खूप चांगली आठवण प्रत्येक झेलच्या मागे. या आपण आता उडूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये काही सन्मान आणि त्याचबरोबर आपण